परमपूज्य योगब्रह्म ऋषी संस्कृती विद्या केंद्र बेंगलोर छत्रपती संभाजीनगर विभागातर्फे आपणा सर्वांचं आजच्या सत्संगामध्ये हार्दिक स्वागत. परमपूज्य योगब्रह्म श्री ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रमुख आचार्य श्री सुनील गुरुजी यांच्या प्रेरणेमुळे आपला हा सत्संग अविरत चालू असतो. प्रत्येक सत्संगामध्ये आपल्या नवनवीन विषयाचे ज्ञान मिळत असते. तर आणि आजचा सत्संग देखील आपल्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असाच असणार आहे. आजचा सत्संग आपल्यासाठी घेऊन आलेले आहे विनायक रघुनाथरावजी पवळे. ते निवृत्त वरिष्ठ व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आहे. तसेच त्यांचे शिक्षण BEd, BSc, BJ, MA, MPM, BEd, DLL and LW, डिप्लोमा इन TD, तसेच डिप्लोमा इन JVD, डिप्लोमा इन योगा टीचर असं त्यांचं शिक्षण झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंती दिवशी झालेला आहे. तसेच त्यांचे कार्यक्षेत्र फार मोठे आहे. अखिल भारतीय साहित्य परिषदेचे ते उपाध्यक्ष आहेत. तसेच लोकसाहित्य संशोधन मंडळ अहिल्यानगरचे ते कोषाध्यक्ष आहेत. बहिशाल शिक्षण मंडळ सावित्रीबाई फुले येथे ते ग्रंथ अन्वेषक म्हणून काम पाहतात. विश्वकोश निर्मिती मंडळ लोकसाहित्य व लोक संस्कृती येथे ते नोंदलेखक म्हणून कार्य करतात. आणि खालील ठिकाणी ते आधी आमंत्रित व्याख्याता आहेत. मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ न्यू आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज अहिल्यानगर, CSRD अहमदनगर कॉलेज, तसेच फिनिक्स इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अहिल्यानगर, RCT सेंट्रल बँक ऑफ इंडिया अहिल्यानगर, बास्को ग्रामीण विकास केंद्र अहिल्यानगर येथे त्यांनी व्याख्यान दिलेले आहेत. तसेच ते वनवासी कल्याण आश्रम अहिल्यानगरचे कार्यकारिणी सदस्य आहेत. शब्दगंध साहित्य परिषद अहिल्यानगर येथे ते कार्याध्यक्ष आहेत. तसेच योग विद्याधाम अहिल्यानगरचे ते उपाध्यक्ष आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र अहिल्यानगर येथे ते जिल्हा बँक मित्र समन्वयक म्हणून काम पाहतात. भारती अहिल्यानगर येथे प्रसिद्धी प्रमुख म्हणून कार्य करतात. भारतीय शिक्षण मंडळ अहिल्यानगरचे ते कोषाध्यक्ष आहेत. संसाधन व्यक्ती क्षेत्रीय कार्यालय माहिती व प्रचार मंत्रालय येथे ते संसाधन व्यक्ती म्हणून कार्य करतात. प्रधानमंत्री पीक योजना जे शेतकऱ्यांसाठी असतं ते अहिल्यानगरचे जिल्हा समन्वयक म्हणून रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल चे ते माजी अध्यक्ष आहेत. तसेच रेडिओ नगर म्हणजे FM बँडचा जे रेडिओ चालू असतो त्यावर आकाशवाणी अहिल्यानगर 100 म्हणजे 101 याच्यावर जे FM बँड आहे त्यावर ते आमंत्रित निवेदक म्हणून कार्य करतात. तसेच अक्षर मानव संस्था पुणे, हिंदी सृजन सभा अहिल्यानगर, ज्येष्ठ नागरिक मंच अहिल्यानगर, संस्कार भारती अहिल्यानगर येथे ते सदस्य म्हणून कार्य करतात. अशा अनेक पद विभूषित केलेले पवळे विनायकजी पवळे हे आज आपल्यासाठी मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. आणि मी त्यांना विनंती करेन की त्यांनी पुढील मार्गदर्शन करावे. जय गुरुदेव. धन्यवाद उषामा. जय गुरुदेव. आणि आरोग्याची संकल्पना हा विशेष महत्वपूर्ण असा विषय घेऊन तुम्ही आलेला आहात. आम्हा सर्वांना तुम्ही मार्गदर्शन करावे. जय गुरुदेव. जय गुरुदेव. तर माईक ऑन करावं लागेल. तुमचा माईक ऑन करा. धन्यवाद उषामा. जय गुरुदेव. आजच्या आपल्या व्याख्यानाचा विषय आहे आरोग्याची संकल्पना. मनुष्याला ज्याप्रमाणे 3 गोष्टींची आवश्यकता असते पहा, मूलभूत ज्या गरजा आहेत माणसाच्या, अन्न, वस्त्र आणि निवारा. पण आता आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणखीन एका घटकाची आवश्यकता आहे, ते म्हणजे आरोग्य. आरोग्य जर संपन्न असेल, आरोग्य जर चांगलं असेल तरच बाकीच्या सगळ्या गोष्टी उपलब्ध होऊ शकतात.
त्यामुळे आरोग्याचा विचार करणं तितकंच गरजेचं आहे. त्याशिवाय आपला हा जो SSY चा वर्ग चालू आहे, त्या वर्गामधनं आपले गुरुजी, सुनील गुरुजी जे आपल्याला शिकवतात, प्राणायाम म्हणा किंवा काही आसनं म्हणा, आणि एकूणच योगाबद्दलची जी माहिती मिळते आपल्याला, त्यातनंही आपल्या जीवनामध्ये निश्चितच काहीतरी परिवर्तन होतं, याची आपल्याला हा कोर्स केल्यानंतर निश्चितच जाणीव झालेली आहे. आता आरोग्य संपन्नता, तसं म्हणजे आरोग्य जे आहे, वास्तविक परमेश्वरानं आपल्याला जेव्हा जन्म दिला, म्हणजे आपल्या जन्माला घातलं, जेव्हा पृथ्वीवर आपण अवतरलो, तेव्हा एक दैवी देणगी म्हणून आपण घेऊन आलेलो आहे. एक आनंद किंवा आपलं आरोग्य संपन्नता ही दैवायत्त देणगी जी आहे परमेश्वराने दिलेली, ती आपण घेऊन आलेलो आहोत. परंतु आपल्या काही चुकीच्या सवयीमुळे म्हणा किंवा काही जसजसं आपण मोठे होत जातो तसतसं आपण इंद्राणी माच्या शब्दात सांगायचं म्हणजे आपण जास्त शहाणे होत जातो, आणि मग आपल्याला बऱ्याचशा काही गोष्टींना, व्याधींना तोंड द्यावं लागतं. तर आरोग्य म्हणजे नेमकं काय, नेमकं नक्की आरोग्य म्हणजे काय? म्हणजे माझं आरोग्य चांगलं आहे किंवा मी निरोगी आहे, असं जर एखाद्याला प्रश्न विचारला तर तो काय उत्तर देईल? की ठीक आहे बा, मला काही आजार नाहीये, काही रोग नाहीये, किंवा मला डॉक्टरकडे जाण्याची गरज पडत नाही, कुठली मला गोळी नाहीये, मी तंदुरुस्त आहे, म्हणजे माझं आरोग्य चांगलं आहे किंवा मी निरोगी आहे, असं त्याचं म्हणणं होईल. परंतु या पलीकडे काही आणखी सांगता येईल का, असं जर विचारलं तर तो जरा विचार करेल. दुसरा एखादा साधक असेल, तो म्हणेल नाही, मग माझी मानसिक स्थिती जर चांगली असेल तर मला म्हणता येईल की माझं आरोग्य चांगलं आहे. म्हणजे शरीराचं आरोग्य तर चांगलं आहेच, असायलाच हवं, पण त्याबरोबर मानसिक आरोग्य देखील चांगलं असेल तर माझं आरोग्य उत्तम आहे, मी निरोगी आहे, असं ठामपणे म्हणता येईल. सर्वसाधारणपणे तुम्हा आम्हाला समोर, डोळ्यासमोर ज्या आरोग्याविषयीची कल्पना येते, ह्या दोन गोष्टीवर येतात. म्हणजे एक तर शारीरिक आरोग्य किंवा मानसिक आरोग्य. ह्या दोन्ही आरोग्य आपलं, सॉरी, मानसिक आरोग्य, ह्या दोन्ही गोष्टी जर उत्तम असतील तर आपलं आरोग्यच उत्तम आहे, चांगलं आहे, असं आपण म्हणू शकतो. परंतु याही पलीकडे आणखी काही घटक आहेत का की ज्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो, त्याचा आज आपण विचार करणार आहोत. आपल्या पूर्वजांनी पंचकोशाचा विचार केलेला आहे, म्हणजे अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय, या 5 गोष्टींचा विचार करून आपल्या जीवनाचं त्यांनी सार सांगितलेलं आहे. तर आरोग्य टिकवणं, सुधारणं आणि वाढवणं, आरोग्याचा जो आणि योगाचा आणि इकडचा संबंध आहे, याबद्दलही आपण याच्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर आरोग्य म्हणजे नेमकं काय? आयुर्वेदामध्ये एक आता WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने त्या आरोग्याची जी व्याख्या केलेली आहे, ती व्याख्या काय आहे? की हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग. म्हणजे आरोग्य म्हणजे नेमकं काय? की फिजिकल म्हणजे शारीरिक, मेंटल म्हणजे मानसिक, आणि सोशल म्हणजे सामाजिक. म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य जर चांगलं असेल तर त्याचं हेल्थ चांगली असं म्हणता येईल. परंतु ही 1948 साली ही व्याख्या जेव्हा त्यांनी सुचवली, त्यानंतर यात बरेचसे काही ॲडिशन तयार झाले किंवा याच्यामध्ये अमेंडमेंट होत गेल्या. तर त्याप्रमाणे एक पूर्ण व्याख्या नाही, असं तज्ञांचं मत पडलं. मग आणखी काय असायला हवं याच्यामध्ये? आता बऱ्याच वेळेला काय होतं की एखादा गरीब माणूस असतो, आपण बऱ्याच वेळा रस्त्याने जाताना कुठे रस्त्याच्या कडेला एखादा कोणतरी याचक असा हात जोडून उभा असतो आणि काहीतरी मागणी करतो आपल्याला, ₹2 द्या म्हणून, भूक लागली खूप वगैरे सांगतो. असा जर एखादा गरीब असेल, किंवा आपल्या देशामध्ये सुद्धा बरेचसे असे बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे दारिद्र्याच्या खाली जगणारे लोक आहेत, की ज्यांना 2 वेळेच्या जेवणाची भ्रांत आहे. अशा लोकांच्या बद्दल जर आपण विचार केला तर त्यांना जर अन्न जर सकस मिळत नसेल तर त्यांचं आरोग्य कसं टिकणार? आणि अशा वेळेला जर तो कोणी आपल्यासारखा एखादा साधक गेला आणि तिथे जर तो अध्यात्माच्या गोष्टी बोलू लागला तर त्याला ते पटणार नाही, किंवा किंबहुना त्याचं त्याकडे लक्षच लागणार नाही. त्याला हवं असती शिळी काहीतरी भाकरीचा तुकडा की जेणेकरून त्याची भूक शमेल, त्याला काहीतरी बोलता येईल. आणि मग याच्यावरनं विचार करून WHO सुद्धा त्याचा विचार केला, म्हणजे इकॉनॉमिकली वेलबिंग. म्हणजे इकॉनॉमी वेलबिंग म्हणजे अगदी फार संपत्ती मिळायला असं असायला हवं नाही. जसं मी सुरुवातीला सांगितलं, 3 ज्या मूलभूत गरजा आहे, अन्न, वस्त्र आणि निवारा, हे साधण्यापुरतं, म्हणजे अगदी 2 वेळचं खाण्यापुरतं जरी त्याला मिळालं तर हरकत नाही, तो सुखी आनंदी राहू शकेल. म्हणजे मग इकॉनॉमिकली म्हणजे आर्थिक ही बाब सुद्धा त्यात महत्वाची मानली गेली. पुढे आणखी असा विचार करता करता त्यांना एका आपल्या भारतीय आयुर्वेद शास्त्रामधला एक श्लोक सापडला, आणि त्या श्लोकावरनं त्यांनी मग ती परिपूर्ण अशी व्याख्या तयार केली. तर श्लोक काय सांगतो? समदोषः समाग्निश्य समाधातु मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मना स्वस्थे इति वियते.
समदोषः समाग्निश. समदोष म्हणजे त्रिदोष हे आपल्याला माहित असेल, ऐकून माहित असेल. त्रिदोष दोष कोणते आहेत? वात, पित्त, कफ. म्हणजे यांचं जर संतुलन असेल शरीरामध्ये तर आपलं शरीर आरोग्य चांगलं असू शकतं. समदोषः समाग्निश. अग्नी म्हणजे आपला जठराग्नी जर वेळच्या वेळी जर उद्दीपित झाला तर आपल्याला भूक लागली असं आपण म्हणतो आणि मग आपण अन्न ग्रहण करतो. तर तो सुद्धा आपला वेळच्या वेळी नियमितपणे उद्दीपित व्हावा ही शरीराची एक रचना आहे. ती आपल्याला जर कायम टिकवता आली तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. समदोषा समाग्निश समधातू. सप्त धातू असतात पहा, रक्त मांस वगैरे जे आहेत ते धातू जे असतात ते धातूंचं सुद्धा संतुलन असायला हवं किंवा किंबहुना त्यांचं कार्य सुद्धा व्यवस्थित चालायला हवं तर आपलं आरोग्य चांगलं राहील असे म्हणतात. समदोषः समाग्निश समधातू मलक्रिया. मलक्रिया म्हणजे आपण सकाळी उठल्यानंतर शौच मुखमार्जन जे करतो म्हणजे शुद्धता करतो किंवा जे आपण थोडक्यात शौचाला जातो म्हणजे आपलं जे काही टॉक्सिन असते, जे काही अन्न झाल्यानंतर जे न पचलेला जो भाग आहे तो आपण विसर्जित करतो. तर आयुर्वेदाचे एक डॉक्टरने मला एक फार गंमत सांगितली की ते काय म्हणाले की आपण आनंद मिळवतो म्हणे बऱ्याच गोष्टीचा आनंद. आपल्या वर्गामध्ये सुद्धा गुरुजीने आपल्याला सांगितलं की आपल्याला आनंद केव्हा झाला. तर त्यावेळेला बऱ्याच जणांनी सांगितलं, मी जेव्हा SSC पास झालो किंवा मी ग्रॅज्युएट झालो, मला डिस्टिंक्शन मिळालं, मला जे काही प्रमोशन मिळालं वगैरे ह्या गोष्टी आपण सांगितल्या. पण त्या डॉक्टरने सांगितलं आणखीन एक आनंद आहे, ते आनंदाची जी पातळी आहे ती याच्या सर्वात उच्च आहे आणि ती रोजच्या रोज अनुभवता यायला हवी. त्यासाठी आपण आपल्या नैसर्गिक लाईफस्टाईलचं अवलंबलं पाहिजे असं त्या डॉक्टरने सांगितलं. तर त्यांनी आणखी एक शब्दप्रयोग केला तो म्हणजे की शौचानंद. म्हणजे सकाळी जी मलक्रिया होती ती अतिशय जर चांगल्या पद्धती झाली. इंद्रायणीमाच्या वर्गामध्ये बरेच साधक सांगतात की मला खूप छान वाटलं, खूप आनंद वाटला, खूप उत्साह वाटला, अगदी भरभरून सांगायला सुरुवात करतात. ते याचमुळं की हा सुद्धा एक आनंद आहे की आपल्या जे शरीरातल्या जे काही टाकाऊ पदार्थ आहेत ते जर व्यवस्थितपणे विसर्जित होत गेले रोज तर निश्चितपणे. आणि पहा तुम्ही एखाद्या अपचन झालं, काहीतरी उलट पालट खाण्यात आलं तर दुसऱ्या दिवशी आपलं एकदम अस्वस्थ होतं, आपल्याला काही कुठल्या कुठल्या गोष्टीत मन लागत नाही कारण आपल्याला सकाळी ती शौचालय व्यवस्थित झालेली नसते. हा शौचानंद देखील तितकाच महत्वाचा. आणि यापुढेही आयुर्वेदाने आणखी काही विचार केलेला आहे. प्रसन्न आत्मेंद्रिय म्हणा म्हणजे आत्मा, मन आणि इंद्रिय ह्या तिन्हींचं जर संतुलन असेल, हे चांगल्या पद्धतीने जर असेल, त्यांची जर नीट काळजी घेतली गेली असेल तर आपलं स्वस्थ इथे येते म्हणजे आपलं आरोग्य उत्तम आहे. ही परिपूर्ण व्याख्या त्यांना पटली आणि त्याप्रमाणे त्यांनी आध्यात्मिक या गोष्टीचा सुद्धा त्यामध्ये WHO मध्ये उल्लेख केला, स्पिरिच्युअली वेलबिंग. जसजसं वेळ गेला, जसं जसं त्यांच्या लक्षात येत गेलं तसं एक एक टर्म त्यांनी ऍड करत गेले आणि मग शेवटी त्यांनी फायनली हे केले की हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल, सोशल वेल बिईंग अँड नॉट मिअरली अब्सेन्स ऑफ डिसीज. म्हणजे रोगाचा अभाव म्हणजे आरोग्य चांगले असं नाही. रोग नाहीत म्हणजे मी खूप निरोगी आहे, मी खूप म्हणजे माझं आरोग्य संपन्न आहे असं म्हणता येत नाही. तर त्याच्यामध्ये आणखीन काय सोशली आणि इकॉनॉमिकली प्रोटेक्टिव्ह लाईफ असायला हवं आणि त्याशिवाय स्पिरिच्युअली सुद्धा ते असतात म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या ते सुद्धा असतात. तर आता या जसं आता मगाशी म्हणालो मी की शारीरिक आणि मानसिक याबद्दलच आपलं एक सारण मनामध्ये ठेवून होती की या आरोग्याच्या संकल्पना ज्या आहेत, संकल्पना ही फक्त या दोन गोष्टी पुरतीच मर्यादित व तसं नाहीये. आता एक एक गोष्टीचा आपण विचार करणार आहोत. तर पुढची जी गोष्ट आहे ती मानसिक आरोग्य. आता मानसिक आरोग्य म्हणजे काय? आता पहा आजकालचं जीवन इतकं धावपळीचं झालेलं आहे. स्पर्धा, प्रत्येक ठिकाणी स्पर्धा. म्हणजे अगदी आपण SSC पास झालो की पुढे काय करायचं, तर आपण सायन्सला जाऊ, आर्ट्सला, कॉमर्सला किंवा आणखी इतर कोर्सेस सुरू झाले तिथे तरी ऍडमिशन घेतो आणि तिथे आपल्याला चांगले गुण मिळाले पाहिजेत. त्यात आपल्याला सांगितलं जातं की चांगले मार्क मिळाले पाहिजे. समजा 12वी असेल तर मग इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेज जायचं असेल तर त्यासाठी तयारी करायला सांगितली जाते विद्यार्थ्यांना आणि मग त्या पद्धतीने तो अभ्यास करतो आणि मी त्याला सांगितलं जातं की एकदा ते ऍडमिशन मिळाली तर मग काही हरकत नाही. आपल्याला ते उदाहरण दिलेलं आहे. आणि मग नंतर 12वीच्या नंतर म्हणजे परीक्षा झाली, चांगले मार्क मिळाले, अगदी 90% वर जरी मार्क मिळाले तर त्याला पण एंट्रन्स टेस्ट द्यावी लागते किंवा नीटची परीक्षा द्यावी लागते की जेणेकरून त्याला मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन मिळू शकतो. तर पुन्हा त्याला परीक्षा द्यावी. त्या परीक्षेतनं उत्तीर्ण झाल्यानंतर मग तो त्याला एखाद्या विभागामध्ये प्रवेश मिळू शकतो. पण इतक्या ह्याला अडचणी नाही किंवा या स्पर्धेला तोंड देत होतो. स्पर्धा ही दगडासारखीच मिळाली जीवनामध्ये सुद्धा तुम्ही तो कोर्स पूर्ण झाला, तो डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, तरी पुन्हा स्पर्धा चालूच आहे. पुन्हा काम करणं चालू करणं, या कामाला खाली
आता पूर्वी जे आनंद मिळत होता, पूर्वीचं जीवन फार चांगलं होतं असं आपल्याला वाटतं. आपल्याला ते दिवस दिवस आठवतात आणि ते चांगलं होतं असं आपण बऱ्याच वेळेला विचार करतो बरं. मला आठवतं 35 वर्षापूर्वी जेव्हा म्हणजे मी लहान होतो म्हणजे असो, त्यावेळेला आमच्या गावामध्ये ज्याच्या घरामध्ये रेडिओ तो सर्वात श्रीमंत माणूस समजला जायचा. आणि मग त्यावेळेला करमणुकी साधन म्हणजे हे रेडिओच असायचा, पण तो प्रत्येकाला परवडत नसायचा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, नवीन जे काही विद्यार्थी असतील किंवा आता तरुण असतील, तर त्यावेळेला त्या रेडिओचं सुद्धा लायसन्स असायचं. ते तहसीलदार कचेरीमध्ये जाऊन तिथे भरावं लागायचं, काहीतरी 8 आणे 4 आणे रुपये असं त्याची फी असायची दरवर्षीची. दूरदर्शन सुद्धा सुरू झालं त्यावेळेला सुद्धा त्याबद्दल एक लायसन्स घ्यावं लागायचं तहसीलदार कचेरीतून. आणि त्याबरोबर आता हे सगळं गमतीचं वाटेल आपल्याला. त्यानंतर आपल्याला आता आपल्या हातामध्ये हे साधन आलेलं आहे. या साधनामुळे काय होतं की आपल्याला कुठेही आपण संपर्क साधू शकतो. म्हणजे अगदी भारतातच काय, अगदी बाहेर इंग्लंड अमेरिकामध्ये सुद्धा आपले मित्र किंवा नातेवाईक असतात त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी बोलू शकतो. पण एक काळ असा होता 30-35 वर्षापूर्वीची जर गोष्ट म्हटली तर त्यावेळेला याचं नावच नव्हतं, मोबाईल वगैरे नव्हताच. त्यावेळेला होता एक डिपार्टमेंट, मात्र त्या फार महत्वाचं होतं पहा. त्या डिपार्टमेंटमध्ये काय व्हायचं की पत्र यायची आपल्याकडे. आणि ते पत्र आल्यानंतर ते पत्र प्रत्यक्ष ते 15 पैशाचं कार्ड असायचं, ते जर कोणाला मिळालं तर जरा किती असं खाली खुशालीचं असं त्याला आनंद व्हायचा. त्या सगळ्या गोष्टीच्या आनंदाच्या ज्या गोष्टी होत्या त्या पूर्वी होत्या, म्हणजे अगदी कमीत कमी उपलब्धतेमध्ये सुद्धा मनुष्य सुखी होता. पण जसं जसं विज्ञानानं प्रगती केली ना, बऱ्याचशा आपल्या भौतिक गोष्टी अशा निर्माण केल्या की जेणेकरून आपल्याला सुख मिळेल, आराम मिळेल. आणि त्या आरामाच्या गोष्टी म्हणजे आता मिक्सर आला, एसी आला, बाकीच्या सगळ्या गोष्टी येत गेल्या. आणि मग हळूहळू काय होतं, आपल्या शरीराला जे रोजच्या रोज जे व्यायाम घडायचा पूर्वी, महिला झाडून घ्यायच्या, सडा टाकायच्या, रांगोळी, इव्हन आपलं हे जे असेल म्हणजे भाकरी करायची असेल तर ते दळावं लागायचं. सकाळी उठल्याबरोबर ते 5 वाजता उठल्या की जात्यावर दळायच्या. मग त्यावेळेला तिथे आपोआपच व्यायाम होत असतो. आता तो त्यांनी केलेला तो व्यायाम आपल्या इथे शिकवला जातो, त्यासाठी आपण पैसे देऊन क्लास लावतो त्याचा. आणि ह्याच गोष्टी शिकतो की ज्या वेळेला आपल्या पूर्वजांनी त्या अगदी सहजपणे त्या करत होत्या. मग त्यातनं जो आपल्या शरीराला जे एक सवय लागायची, एक व्यायामाची सवय लागायची, त्यामुळे त्यांचं तंदुरुस्त असायचं. फारच कमी वेळा लोक आजारी पडायचे. फक्त नैसर्गिक काही आपत्ती आल्यामुळे, समजा प्लेग वगैरे, कॉलरा वगैरे, त्या काही गोष्टीमुळे आजारी पडणं किंवा मृत्युमुखी होणं हे स्वाभाविक असं नव्हतं. परंतु एक शारीरिक आरोग्य, जसं खेड्यापाड्यामध्ये अतिशय उत्तम हवा, प्राणवायू चांगला मिळणे आणि या सगळ्या गोष्टीमुळे त्यांचं आरोग्य चांगलं असायचं. आता हे शारीरिक आरोग्याचं जर म्हटलं तर एक काही निकष असतात का? ते निकष कोणते कोणते असतात? एक तर एक बाह्य स्वरूप, म्हणजे बाह्य घटक आहे शरीराचा, म्हणजे आपल्याला जे बाहेरनं दिसतं शरीराचं, म्हणजे नाक, डोळे, कान जे अवयव दिसतात ते. आणि एक अंतर्घटक, म्हणजे आतमध्ये समजा एक हृदय असेल, लिव्हर असेल, जठर असेल, पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड असेल, ह्या सगळ्या गोष्टी अंतर्गत असतात. त्यांचं आरोग्य चांगलं जर असेल तर आपलं शरीराचं आरोग्य चांगलं आहे, शारीरिक दृष्ट्या आपण जर विचार केला तर त्याचं. आता ते घटकामध्ये काय, बाह्य घटकामध्ये समजा वजन आणि उंची यांचं प्रमाण असतं. म्हणजे समजा एखाद्याची उंची आहे 171 सेंटीमीटर, तर त्यातनं 100 वजा करायचे, म्हणजे त्याचं वजन 71 असायला हवं. म्हणजे अशा पद्धतीनं ते वजन आणि उंचीच्या घटकाप्रमाणे त्याचं वजन ठरवलं जातं. म्हणजे जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो त्यांच्या तपासण्या केल्या जातात, त्यातल्या प्राथमिक मूलभूत गोष्टी तपासल्या जातात. मग त्याचं आकारमान, म्हणजे शरीराचं आकारमान असेल, किंवा मग बॉडी मास इंडेक्स जो असतो तो साधारण 21च्या आसपास असावा, असं त्यामध्ये एक प्रमाण ठरवून दिलेलं आहे. त्याप्रमाणे त्याचं बीपी, ब्लड प्रेशर जे आहे किती असावं, 80-120 असावं, म्हणजे ते नॉर्मल आणि आदर्श असं म्हटलं जातं, म्हणजे त्याचं आरोग्य व्यवस्थित आहे. हे सगळं झाल्यानंतर मग त्याचा युरिया, त्याच्यामध्ये म्हणजे ब्लड मधला युरिया किती आहे, त्याप्रमाणे मग इन्शुलिन बरोबर येतं की नाही, स्वादुपिंडात तो हे आहे इन्शुलिन, त्याची निर्मिती होते की नाही ते पाहिलं जातं. आणि याप्रमाणे त्याचं आरोग्य तिथं तपासलं जातं. मग या पलीकडे समजा कुठे बिघाड असेल तर मग त्याप्रमाणे डॉक्टर त्याप्रमाणे उपाय सुचवतात, औषधं सुरू करतात. आता मग बाह्य घटक आणि शारीरिक हे घटक व्यवस्थित असल्या त्याप्रमाणे शारीरिक आरोग्य उत्तम आहे असं म्हणलं जातं. मग आता ह्या ही आपण शारीरिक बाबतीत समजला तर हे आपल्याला माहित पण आहे, किंवा आपण अनुभव देखील. या पुढचं जे आहे ते मानसिक आरोग्य. आता मानसिक आरोग्य मग मगाशी म्हटल्याप्रमाणे धकाधकीचं जीवन आहे आणि त्यामध्ये हे स्पर्धेला तोंड द्यावं लागते आणि माणसाचं जे आरोग्य बिघडायला सुरुवात होते. आता होतं काय की ज्या वेळेला मनुष्य म्हणजे त्याचं जे ह्या गोष्टींना तोंड देत असतो त्यावेळेला, आता मन जे आहे
बरेचसे आता तज्ञ डॉक्टरांनी आता डिक्लेअर केलेलं आहे की बरेचसे आजार जे आहेत ते मनोकायिक आहेत, म्हणजे सायकोसोमॅटिक आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये जसजसे विचार येतात, त्या निगेटिव्ह विचार येत असतील तर त्याप्रमाणे आपल्या शरीरावर आणि मनावर परिणाम होत असतो. तर हे मन किती चंचल आहे, मनाची व्याप्ती किती आहे, हे आपल्या बहिणाबाई चौधरींनी फार चांगल्या शब्दात सांगितलं. मन एवढं एवढं जसा खसखशीचा दाना, मन केवढं केवढं आभाळित मायनं, आता होतं भुईवर गेलं 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 आकाशात. म्हणजे त्या अशिक्षित बहिणाबाईंनी या मनाचं अतिशय उत्तम हे केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. आणि त्या मनाचं हे जे आहे ते इतकं चंचल असतं की ते आता थांबत नाही. पूर्वी जत्रेमध्ये एक खेळणं यायचं बा. ते खेळणं म्हणजे एक 10 पैशाला काहीतरी असायचं. एक सायकलच्या स्पोकची एक तार असायची, त्याला एक स्प्रिंग गुंडाळलेली असायची आणि त्या स्प्रिंगला एक माकड असं चिटकवलेलं असायचं, म्हणजे खेळण्यातलं माकड. आणि मग ते लहान मुलं म्हणजे अगदी स्फट शब्द सांगायला भोकाळ पसरायला लागलं, काही झालं की मला हे घे मला घे, ते म्हणाला की त्याला ते घेऊन द्यायचं आणि मग ते आपलं खेळत बसायचं. आणि त्याच्यामध्ये काय करतात, स्प्रिंगचं अशी ढिली असायची, म्हणजे सहज वर खाली करता येण्यासारखी. मग तो मुलगा काय करायचा, ते माकडासहित ती स्प्रिंग अशी वर करायचं आणि सोडून द्यायचं. आता ते स्प्रिंग त्याला गुंडाळलेले असते, मग टक 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 खाली यायची, पुन्हा वर करायचे आणि ते माकड असं खालीवर हे होत राहायचं. तर तशाच प्रकारे म्हणजे हे आपलं मनच आहे. म्हणजे ते एक माकडाला ते लहान मूल म्हणजे माकडासारखं खेळ होतं. आणि मग ते बिझी राहतं त्याच्यामध्ये, म्हणजे मग आई वडिलांना काही त्रास नाही, मग ते आपल्या कामाला निश्चितपणे तिथे लक्ष देऊ शकतात. तर हे ज्या मनाची जी गोष्ट आहे त्या मनाला सावरणं फार महत्वाचं आहे. म्हणजे मग आता या ठिकाणी इंद्रिय, मन, बुद्धी, आत्मा या सर्वांचं महत्व ओळखायला पाहिजे. आणि ते ओळखून जर प्रत्येकाच्या जीवनात ज्याची त्याची जागा जर आपल्याला फिक्स करता आली, तर याचा अर्थ आहे ते आपलं मानसिक आरोग्य आपल्याला उत्तम राहतंय. म्हणजे पहा, कुठली गोष्ट आहे, इंद्रिय म्हणजे शरीराचे जे अवयव बाकीचे जे असतात ते, मन, बुद्धी आणि आत्मा या सर्वांचा संतुलन करून त्याप्रमाणे त्यांचं प्रत्येकाचं महत्व वेगवेगळं आहे आणि त्या प्रत्येकाचं महत्व आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे आपण त्या गोष्टी अवलंबल्या पाहिजेत, तर आपलं मानसिक आरोग्य आपल्याला आता आजकाल अशी परिस्थिती झालेली आहे ना की मानसिक तणावामुळं फार परिस्थिती वाईट झालेली, बिकट झालेली आहे. पाश्चात्य देशामध्ये म्हणजे आता एक निदान त्यांनी स्वीकारलं तरी आहे. पूर्वीच्या काळी तर इतकं वाईट परिस्थिती होती काही म्हणजे गेल्या शतकामध्ये, की त्या पाश्चात्य देशामध्ये देखील काही लोकांना समजा एक मानसिक काही अ, आजार निर्माण झाला तर त्याला ते बाहेर टाकायचे, त्याला खूप अत्याचार करायचे. म्हणजे जसं कैद्यांना, म्हणजे ज्यांनी फाशी दिलेली सॉरी, ज्याला फाशी शिक्षा झालेली अशा कैद्यांबरोबर त्यांना तिथं ठेवायचे. फार हिंसक अशी त्यांना द्यायची. पण हळूहळू शास्त्रांनी म्हणजे मेडिकल सायन्समध्ये प्रगती होत गेली आणि त्यातनं खरं कारण कळायला लागलं की जसं शरीराला काही इजा होते तसं मनालाही इजा होत असतात, त्याच्यावरही उपचार असतात. त्याप्रमाणे शास्त्रज्ञांनी खूप प्रयत्न करून त्यातनं उपाय शोधून काढले आणि आजकाल अशी पण परिस्थिती अशी आहे की आता जे काही डॉक्टर्स आहेत तर त्यांची संख्या फार कमी आहे. म्हणजे एका डॉक्टरला जवळ 50,000 ते 75,000 पर्यंत त्या रुग्णांना त्याचा एरिया ठरला जातो. म्हणजे थोडक्यात 50,000च्या किंवा 1,00,000पर्यंतच्या माणसांसाठी, व्यक्तींसाठी एखादा डॉक्टर उपलब्ध असतो. म्हणजे ही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि मग आता ह्या धकाधकीच्या काळामध्ये ह्या गोष्टीची फार आवश्यकता आहे. त्यासाठी जनजागृती होणं फार महत्वाचं आहे. आणि केवळ आपल्या मनामध्ये जर सारखे निगेटिव्ह विचार होत असतील तर त्याचप्रमाणे पुढे घडत असतं. म्हणून व्हिज्युअलायझेशन वगैरे जे आपल्याला या वर्गामध्ये शिकवलं जातं ही फार उत्तम गोष्ट आहे, जेणेकरून आपल्याला खरा मार्ग कळतो. आणि आपण जर एक सकारात्मक विचार करत गेलो तर निश्चितपणे आपलं पुढचं भविष्यही उज्ज्वल होऊ शकतं, हे आपल्या लक्षात आलेलं आहे. मग ते मानसिक आरोग्याच्या बाबतीत ही गोष्ट झाली. पण आता ह्याप्रमाणे इथपर्यंत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या, किंवा आपल्याला त्याबद्दल जाणीव होती आणि त्याप्रमाणे आपण वागत देखील आलेलो आहोत. आता या पुढचे जे काही घटक आहेत त्याबद्दल आपण सविस्तर विचार करणार आहोत. तर पुढचं आणखीन एक आरोग्य आहे, त्याचं नाव आहे भावनिक आरोग्य. भावनिक आरोग्य तसं पाहिलं तर ह्या मानसिक आरोग्याचाच एक उपप्रकार आहे. भावना ज्या असतात आपल्या मनामध्ये, ते म्हणजे एक राग येतो आपल्याला, कधी कधी आपल्याला खूप आनंद होतो, कधी कधी दुःख होतं. काही काही गोष्टी व्यक्तीबद्दल आपल्याला मत्सर वाढतो, त्याच्याबद्दल ज्या भावना निर्माण होतात. कुणाशी तरी आपल्याला पटलेलं नसतं. एखाद्या महिलांच्या बाबतीत असं होतं का, नातेवाईकाच्या लग्नाला जातो आणि तिथे जर तिथल्या विहिणीनं किंवा कोणीतरी आपल्याला त्या लग्नामध्ये साडी दिली, तिथे साडी अतिशय कमी प्रतीची असते. म्हणजे इतरांना चांगली दिलेली नाही, मलाच कशी अशी हलक्या हलक्या किमतीची साडी दिली, म्हणून ते एक राग मनामध्ये असतो.
मग घरी आल्यानंतर ती महिला काय करते, ती आपल्या कपाटामध्ये जपून ठेवते आणि आता होऊ दे, म्हणजे उद्या कधी वेळ आली ना, मग मी तिला हीच साडी मी तिला देणार. म्हणजे याबद्दलच्या कल्पना किंवा एकमेकाबद्दल जो विश्वास तो आपण सारखा मनामध्ये ठेवतो. बऱ्याच वेळेला आपल्याला जो आनंद होतो, कधी कधी आपल्या घरामध्ये मुलाचा वाढदिवस असतो आणि मग ते इतका छानपैकी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो की त्याचा जर काही तिथे म्युझिक वगैरे लावलं असेल, रेडिओवर असेल किंवा काही टेप रेकॉर्डर असेल, त्याचा आवाज इतका मोठा केला जातो की ते विसरून जातात की अरे आपल्या शेजारी एखादा आजारी व्यक्ती आहे, त्याला काही त्रास होत असेल, त्याचा काही विचारच नसतो, म्हणजे समाजाचा विचारच केला जात नाही. फक्त आपला आनंद उपभोगायचा आणि त्या आनंदाने इतके बेभान त्याप्रमाणे तिथं त्यांनी कृत्य केलेलं असतं की त्याचा परिणाम इतरांचा काहीही संबंध नाही, त्या लोकांना तो भोगावा लागतो. तर ह्या ज्या भावना आपल्या उद्दीपित होतात त्याच्यावर कुठेतरी नियंत्रण देणं आवश्यक आहे, तर बाकीच्यांचा विचार करणं आवश्यक आहे. काही काही वेळेला दुःख इतकं अनिवार्य होतं की त्या दुःखामुळे माणूस अगदी खचून जातो. एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखादी मुलगी आहे, तिचं एक 2-3 वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे, साधारण 23-24 वर्षाची असेल ती, आणि तिचा जो पती आहे तो आर्मीमध्ये आहे, सैन्यामध्ये आहे आणि तो कुठेतरी बॉर्डरवर आपली रक्षा करतोय आपल्या भारताची. त्यामुळे आपण इथे शांतपणे जगू शकतो. तो तिथे आहे आणि काहीतरी तिथे चकमक झाली, शत्रूने काहीतरी हल्ला केला आणि त्यामध्ये तो शहीद झाला. 3 वर्षापूर्वी तिचं लग्न झालेलं आहे, 1 वर्षाचं मूल तिच्या पदरामध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तारुण्य तिचं म्हणजे अगदी ऐन तारुण्यातली ती मुलगी आहे, सुंदर आहे, देखणी आहे, सगळी चांगली आहे, अगदी स्वभावानं सुशील आहे आणि अशा वेळी तिच्यावर हा जो प्रसंग आला, तो प्रसंग आपण नाही कल्पना करू शकत. काय होतं की आपल्यावर जेव्हा दुःख येतं तेव्हा आपलं दुःख आपल्याला मोठं वाटतं, पण इतरांना ते फक्त तेवढ्यापुरती सहानुभूती, वृक्ष सहानुभूती दाखवतात, परंतु प्रत्यक्ष ज्याला ते त्यांनी भोगलेलं असतं त्याला ते कळत असतं की नेमकं काय वेदना आहेत. आणि ते जे दुःख आहे ते इतकं अनिवार्य होतं की तिला ती रडतच नाही. ती अशी मख्ख पण म्हणजे अगदी शून्य असं नजर केल्यासारखी ती बसून राहिली असते. मग एखादी जुनी म्हातारी आजारी किंवा आपल्या आजी असेल तर ती जवळ येते, ती तिला हलवते, बाई तुझ्या भावना व्यक्त कर, अश्रू येऊ दे, डोळ्यातून पाणी येऊ दे, असं करायला लावतात. इतरांना सांगते ती, अरे तिला काहीतरी करा, तिला रडायला लावा, असं सांगितलं जातं. पण मग त्यामुळं होतं काय की असा दुःखाचा जो एक अत्युच्च अशी जी पातळी गाठलेली असते, त्यामुळं तिला ते असह्य होतं आणि ते काही वेळेला त्याचा शारीरिक आजार पण जडू शकतं. काहीतरी अशा घटना घडलेल्या आहेत की एखाद्या व्यक्तीवर अतिशय प्रेम आहे. मला आठवतं, मी एका शाखेमध्ये काम करत असताना एक तिथला शेतकरी होता. त्याचं बायकोवर अतिशय प्रेम, अर्थात तो खूप म्हणजे असा रागवायचा, हे करायचा, पण त्याचा राग तो तात्पुरता असायचा. बायकोवर खूप प्रेम असायचं. कुठल्याही कार्यक्रमात आपल्या मोटरसायकल बसून तो घेऊन जायचा आणि गेल्यानंतर तिथे हे करायचा, घरी आल्यानंतर तिला शिव्या दे किंवा काही वेळेला मारझोडही करायचा, परंतु पुन्हा प्रेमानं जवळही घ्यायचा, असा त्याचा स्वभाव होता. एक दिवस तो अचानक वारला. आता ते दोघांचं एकमेकावर अतिशय निर्देशी असं प्रेम होतं. तो वारल्यानंतर त्याचं शेवटी त्याचं सगळं अंत्यक्रियासाठी तयारी केली, सगळे नातेवाईकांनी ते उचललं आणि ते स्मशानभूमीत गेले तिथे. बायको आपली तिथे एकदम अशीच शांतपणे बसली होती, डोळ्यातनं पाणी नाही, काही नाही, रडणं नाही, आरणं नाही, काहीच नाही. आणि तिथे गेल्यानंतर मग इकडे त्याचा अग्नी वगैरे दिला त्या ग्रस्ताला आणि मग बाकीचे सगळे लोक घरी परतले. घरी परतल्यानंतर त्या मुलं आली त्याची, त्याच्या मुली ज्या सासरे गेले त्या आले होते आणि त्या मग आई तिथे अशी भिंतीला टेकून बसली होती. तिला हलवलं तर ती हलवती कुठे, ते झाडकन पडली. तर तिचा त्या मधल्या काळामध्ये तिथे मृत्यू झाला, म्हणजे तिने सुद्धा प्राण सोडला. म्हणजे त्या प्रेमाची जी लेवल असते ती किती उच्च पातळीची होती पहा, म्हणजे प्रत्यक्ष तिथं तिला मृत्यूला म्हणजे तिनं स्वीकारलं ते. तर अशा ह्या भावना इतक्या उच्च टोकाला जातात की जेणेकरून अशा पद्धतीने होतात. आता काही वेळेला ज्या आणखी काही लोकांच्या ज्या भावना असतात त्या व्यक्त करतात. उदाहरणार्थ आपण जेव्हा आपल्या शहरामध्ये, गावामध्ये वेगवेगळे प्रसंग, उत्सव साजरे केले जातात. रामनवमी असेल, हनुमान जयंती असेल किंवा इतर असतात किंवा मिरवणूक निघतात किंवा लग्न समारंभ असतो, वरात निघते, नवरा नवरीला एका मोठ्या रथावर बसवलेलं असतं आणि त्याच्या पुढे एक मिनी ट्रक असतो पहा, आणि त्याच्यामध्ये काळे मोठमोठे बॉक्सेस असतात. ते बॉक्सेस नसतात तर ते स्पीकर असतात, ज्याला आपण दुसरं नाव देतो डीजे, आणि ते लावले जातात. आता तुम्ही जर कधी एखाद दिवशी त्या रस्त्याने जात असाल, म्हणजे अशी मिरवणूक चाललेली आहे, तिथे कुठलं तरी गाणं चाललेलं आहे, त्याचे नातेवाईक सगळे बंधू भगिनी सगळे तिथं त्या वराती समोर ते नाचतायत आणि त्या याचा गाण्याचा किंवा त्याचा इतका मोठा प्रचंड आवाज असतो, तिथून जाताना आपल्या छातीमध्ये अशी धडधड केली जाते. कधी एकदा इथनं बाहेर पडू आणि आपण दुसरे कोणतरी शांत जागेत जाऊ, असं आपल्याला वाटतं. मला आठवतं, मी एकदा आमच्या नगरच्या एका शाखेमध्ये काम करत होतो. तिथून साधारण एक 100-150 मीटरवर हे असेल,
म्हणजे एक काहीतरी कार्यक्रम चालू होता, डीजे चाललेलं होतं. तर त्या इतक्या दुरून म्हणजे आपलं समजा हे असेल आपलं औरंगाबादचं जर उदाहरण घेतलं तर आपलं सीबीएसचं स्टँड आणि समजा बाबा पेट्रोल पंपाचे किंवा ते कार्तिकेय हॉटेल आहे तिथपर्यंत जर घेतला तर तेवढ्यापर्यंत त्याचा ध्वनी इतका जोरजोरात येत होता. म्हणजे तितक्या अंतरावर माझी शाखा होती आणि त्या माझ्या केबिनच्या काचा अशा थर अशा हे होत होत्या आणि एक तर काच निघून पडली. म्हणजे विचार कर त्या ध्वनीचा इतका जोर होता की त्यामुळे ह्या माझ्या केबिनच्या त्या काचा देखील तुटून खाली पडल्या. म्हणजे विचार करा जर त्या बाजूला त्याचं शेजारी कोणी किंवा घरामध्ये एखादं कोणी आजारी माणूस असेल ज्याला हृदयाचा त्रास असेल किंवा असेल तर काही लोकांना बहिरे पण येतं. बऱ्याच गोष्टी अशा होतात की ज्याचा शरीरावर परिणाम होतो. मग या भावनावर कुठेतरी नियंत्रण असणं फार आवश्यक आहे. आणि मग ते करायचं असेल तर आपल्याला एक मार्ग आहे, तो आपल्याला मार्ग त्या मार्गावर आपण चाललेलो आहे, त्या रस्त्यावर आहोत. म्हणजे त्यामुळं आपल्याला त्याची भीती नाही किंवा आपण त्याची काळजी घेऊ शकू याची गॅरंटी. मग या उत्सवामध्ये आणखीन एक प्रकार असा होतो, एकदा काय झालं की रामनवमी होती आणि रामाचा उत्सव चालू होता आणि त्यावेळी तिथे असं एक त्यांचं रामाबद्दल ते गाणं लावलेलं होतं, त्यांनी गीत लावलं होतं, त्याचं भजन गाणं किंवा ते इतक्या जोरात होतं की त्याची आवश्यकता नव्हती ना. तर मला त्यावरून एक आठवलं कबीरांनी एकदा म्हणजे आपले हे असतात ना मुस्लिम बांधव असतात तर त्यांचे सकाळी जे प्रार्थना वगैरे म्हणतात ते स्पीकर लावतात मोठ्याने. अजान ज्याला म्हणतात आणि त्याचा आवाज खूप मोठा असतो. त्यामुळे ते आपल्या राज ठाकरेंनी त्याच्यावर काहीतरी हाणतुन्ना करायला सुरुवात केली होती, ते भोंगे बंद करा वगैरे असं असं. तर त्यातनं कबीराचा एक दोहा मला आठवला. ते कबीर म्हणतात, मुल्ला होके बान पुकारे क्यों, मालिक तेरा बहरा है. म्हणजे तू त्या देवाला अडवण्यासाठी जोरजोरात ओरडतोय का तुझा देव काय बहिरा आहे का, त्याला ऐकू येत नाही का. तर असं त्या कबीरांनी त्यावेळेला म्हटलेलं पहा, म्हणजे हिंदू मुस्लिमामध्ये ऐक्य येण्यासाठी त्यांनी ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की म्हणजे काही ज्या चुकीच्या गोष्टी त्या अगदी उघडपणे आणि बेधडकपणे लोकांमध्ये त्यांनी ठेवलेल्या आहेत. म्हणजे आपल्या संतांनी हेच कार्य केलेलं आहे की त्यांनी जे जे त्यांना पटलं नाही, जे जे असावं करावं लागतं ते ते सगळं आपल्याला समजावून सांगतात, परंतु ते ऐकणारं कोण. आणि आजकालची परिस्थिती तर कुणी ऐकायला तयार नसतं आणि त्यामुळे ह्या भावनिक आरोग्याचा देखील आपल्या शरीरावर आणि मनावर परिणाम होतो. त्यासाठी आपल्याला या योगाभ्यासाची किंवा म्हणा या आपल्या SSY कोर्सची निश्चितच निदान आवश्यकता असते. आता या पुढचं जे आरोग्य आहे ते आहे, त्याचं नाव आहे आध्यात्मिक आरोग्य. आता तुम्ही म्हणाल अध्यात्म आणि याचं काय संबंध आहे. तर अध्यात्म म्हणजे नेमकं काय की परमेश्वराचं अस्तित्व मान्य करणं. परमेश्वर आहे, कुठेतरी त्याचं अस्तित्व आहे हे मान्य करण्याला आपण आस्तिक म्हणतो. देवपूजा करतो, देवाला मंदिर दिसलं तर आपण हात जोडतो, नमस्कार करतो आणि मग त्यावरनं मग काय होतं की आपल्या त्याचा परिणाम निश्चितच चांगला होतो. आता ह्या देवावरची जी श्रद्धा असते ती श्रद्धा आपल्याला निश्चितपणे आपल्या संकटकाळी उपयोगी पडते. म्हणजे जर एक भावना, आता उदाहरणार्थ समजा स्वामी समर्थांचं जर कुठं मंदिर जर आपण पाहिलं असेल तर तिथे एक बोधवाक्य लिहिलं असतं, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे जे वाक्य आहे त्यांचा जो भक्त असेल, स्वामी भक्त असेल, तर तो समजा एखाद दिवशी रात्री बेरात्री अगदी मध्यरात्री तो रस्त्याने चाललेला आहे, किर्र अंधार आहे सगळीकडे, कुठे जेड नाही काही नाहीये, विंचू साप काट्याची भीती आहे आणि तिथून चाललेला आहे एखादा माणूस म्हणजे आपल्यासारखं म्हणजे भीती वाटेल त्याला की कसं जायचं, आता कसं पोहोचणार आपण, ही काळजी वाटेल त्याला. कुठलंही साधन नाही, कुठल्या नातेवाईकाला बोलण्यासारखं काही साधन आपल्याकडे मोबाईल सारखं काही नाहीये. अशा वेळी त्यांनी ते रस्ता कसा पार करायचा, त्याच्यावर फार मोठं हे सांगतो. आपण तर आठवण करतो आपल्या परमेश्वराची की देव आहे, माझे स्वामी माझ्या पाठीशी आहे. आणि ही जी श्रद्धा असेल त्याला ती बरोबर तिथं त्याला घेऊन जाते, त्याला ते काही वाटत नाही, त्या तो सहजपणे तो मार्ग क्रमण करू शकतो. तर ह्या श्रद्धेपोटी म्हणजे ही श्रद्धा किती महत्वाची असते अध्यात्माची. आणि मग हे संत लोकांना जे नेहमी आनंदी असतात त्याचं कारण तेच आहे की ते काय म्हणतात की आपल्याला संतांनी एक शिकवण दिलेली, फार चांगली शिकवण दिलेली आहे. ते म्हणतात की तुम्ही जेव्हा मंदिरात जाता तर मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला पुजारी काय करतो, आरती वगैरे नंतर प्रसाद देतो. तो प्रसाद काय आपला एक छोटासा थोडासा हाताचं याच्यावर तळहातावर ठेवला जातो. आता तो घेतल्यानंतर मग आपण त्याचा काही नाही विचार करता, कशाचं आहे, तांदळाचं केलंय का खऱ्याचं केलंय की कुठला पदार्थ आहे काय माहिती, तो मीठ आहे का साखर आहे का, काही विचार करत नाही, तो घेतो की तोंडात टाकतो आणि खातो. आणि तो छान वाटतो आपल्याला. घरामध्ये जेव्हा आई बहीण वगैरे जेव्हा आपलं एखाद्या सणावाराच्या दिवशी नैवेद्य तयार करते, तो नैवेद्य करताना देखील त्याची चव घेत नाही ती, कारण ते देवाला दाखवायचं असतं.
आणि त्यावेळेला समजा ते काही नैवेद्याचे पंचपक्वानाचं ताट तयार करायला असतं आणि देवासाठी एक छोट्या ताटामध्ये ते ठेवलेलं असतं. त्यावेळेला एक लहान मुलीचं हळूहळू तिथं त्याला ते सुगंध येतो, वास येतो आणि मग त्याला ते खावंसं वाटतं. समजा लाडू केले असेल, दिवाळीच्या वेळेला समजा काही फराळाचं केलं असेल, तर तो लगेच हात घेतून घ्यायला लागतो. त्याच्या आई हे बाबा नाही, आपल्या देवाला नैवेद्य दाखवायचा. ते घेतल्यानंतर तू हा, मग त्याला ते सांगितलं जातं तुझं. आता हा नैवेद्य जो असतो तो नैवेद्य आपल्या देवाजवळ ठेवतो. म्हणजे आपल्या श्रीकृष्णाने जे आपल्याला सांगितलेलं जे जे तुम्ही कर्म करा ते परमेश्वराला अर्पण करा. मग नैवेद्य हा देखील एक कर्मच आहे. आपण ते काहीतरी केलेलं आहे ती आपल्याला म्हणजे जी गोष्ट आपण करतो दिवसभरामध्ये, योगासनांच्या बाबतीमध्ये सुद्धा आमच्या योग विद्याधाममध्ये एक जेव्हा योगाचा वर्ग संपतो तेव्हा शेवटी 3 आसनं करायला लावतात. एक असतं पर्वतासन, दुसरं असतं शरणागत मुद्रा आणि तिसरं असतं दंडासनमध्ये. तर त्या शरणागत मुद्रामध्ये जी केली जाते त्यामध्ये काय केलं जातं की दोन्ही हात पर्वतासनापर्यंत दोन्ही हात वर उचलले जातात आणि सावकाश कमरेतनं खाली वाकून नमस्कार करायला लावतात. म्हणजे हा वास्तविक वर्ग संपलेला असतो, सगळे आसन झाले असते, सगळे ते मॅट वगैरे गुंडाळून घरी जायची तयारी असते आणि त्यावेळेला शिक्षक सांगतात थांबा आता आपल्याला हे आसनं करायची. ही आसनं पुन्हा करायला लावतात. त्यामध्ये कुठं थकवा येत नाही, काही येत नाही. मग ती शरणागत मुद्रामध्ये काय ते सांगितलं जातं की मी जो अभ्यास केलेला आहे, योगाचा अभ्यास केला, योगा आसनांचा जो अभ्यास केला तो त्या परमेश्वराला मी अर्पण करतो. म्हणजे मी जे जे कृत्य करतो, मग अशा वेळेला काय होतं की ज्यांना जे व्यसनाधीन लोक असतात, कोणाला दारू पिण्याची सवय असते, कोणाला सिगारेट पिण्याची सवय असते, तर अशा लोकांना ते व्यसन जर सोडायचं असेल तर त्यांनी ह्या गोष्टीचं नियमित पालन केलं पाहिजे. काही प्रामाणिक लोक असतात पहा, म्हणजे त्यांना बाकीच्या सगळ्या नैसर्गिक ज्या समाजामध्ये चालते त्या गोष्टी करतात, परंतु परमेश्वरावर श्रद्धा असते त्याप्रमाणे ते जातात आणि परमेश्वरापुढे हे नैवेद्य जसं दाखवतात. तर त्यावेळेला समजा एखादा प्रवचनकर्त्यांनी सांगितलं असेल की प्रत्येक गोष्ट आपण परमेश्वराला अर्पण करायची. तर हा अगदी श्रद्धाळू माणूस असतो, तो म्हणतो चला आपण हे आता उद्यापासून ठरवूया की आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्याला परमेश्वराला जे जे करायचं आपल्याला ते आधी देवाला अर्पण करायचं, नैवेद्य दाखवायचं आणि मगच प्राशन करायचं. आपले संत नामदेव महाराज लहान असताना पहा ते देवाकडे जायचे, त्या मंदिरा विठोबाच्या तिथे चरणी ठेवायचे. काही जे जे त्यांना आधार मिळायचं खाऊ दिला की ते जायचे आणि त्या परमेश्वराच्या म्हणजे विठ्ठलाच्या तोंडाला लावायची, जिभेला लावायची. आणि असं म्हणतात की ते परमेश्वर सुद्धा ते दूध प्यायचा त्यांनी दिलेलं, जे जे प्रसाद असतो खायचा. आता ह्या काही गोष्टी आपल्याला फार चिकित्सा करण्यात काही अर्थ नसतो. म्हणजे जर खरी श्रद्धा परमेश्वर ठेवायची, चिकित्सा करायची, त्याच्या मागचा अभिप्रेत अर्थ लक्षात घ्यायचा. त्या गोष्टी थोड्या बाजूला सारून जर आपण विचार केला तर तो परमेश्वर खातो म्हणजे नेमकं काय? मनामध्ये जी भावना असते ती त्यांनी खाल्ली आहे. त्यांनी ते प्राशन केलंय. हे एकदा माझ्या मनाला पटलं की त्याचा एक वेगळा आनंद असतो. आणि मी जर चिकित्सा हा दगडाची मूर्ती तो काय खाणार वगैरे तर चालेल, तिथे श्रद्धा राहिलीच नाही ना. तर ह्या जी श्रद्धा त्याला अंधश्रद्धा म्हणा किंवा काय म्हणा. आता मध्यंतरी पहा आपले ज्यांचं ते अंधश्रद्धा निर्मूलनाचे जे होते ना, नरेंद्र दाभोळकर, त्यांचं हे झालं तर ते असतानाची एक गोष्ट आहे. अहिल्यानगरमध्ये त्यांचे कार्यकर्ते आले आणि शनी शिंगणापूर म्हणून एक देवस्थान आहे नगर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये. तर तिथे शनिदेवाचं जिथे दर्शन करायला जातात तर महिलांना तिथे बंदी असायची. आणि दुसरी गोष्ट असायची की तिथे एक असा समज आहे की जर तिथे चोरी झाली तर तो मनुष्य आंधळा होतो. हे फार पूर्वीपासून म्हणजे जिथं जेव्हापासून ती मूर्तीची स्थापना केली तेव्हापासून आहे आणि ते आजपर्यंत अजूनही टिकून आहे. तर त्यामुळे तिथल्या कुठल्याही घराला दारं नाहीयेत. आमच्या बँकेची शाखा तिथे उघडायची होती, तर आम्ही एकदा तिथे त्यांच्या ट्रस्टींना भेटायला गेलो तर ते म्हणाले ठीक आहे तुम्ही ते उघडा, पण तुमच्या बँकेला कुलप लावता येणार नाही. तुमचं जे तिजोरी असेल त्याला सुद्धा तुम्हाला कुलूप लावता येणार नाही. मान्य आहे का तुम्हाला? तर अशी अट शक्यच नव्हतं ना. रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे सिक्युरिटीची गोष्ट तर सांभाळलीच पाहिजे. त्यामुळे आम्ही फक्त ते ज्याला म्हणतो एक्सटेन्शन काउंटर सारखं एक केलं आणि त्याप्रमाणे त्यांचे ते डिपॉझिट्स वगैरे मिळवण्याचा प्रयत्न केला. पण शाखा तिथं आम्ही उघडू शकलो नाही या कारणाने. मग आता एकदा काय झालं की हे जे अंधश्रद्धा निर्मूलनाचे लोक होते त्यांनी नगरमध्ये आले, पत्रकारांची एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये विषय काढला की आपल्याला उद्या तिथे जायचंय. आणि ही जी अंधश्रद्धा आहे की काय तिथे चोरी केल्यानंतर हे करतो होतं अंधत्व येतं, तर आपण प्रत्यक्ष जाऊन तिथे आपण चोरी करूया, दाखवूया. हा त्यांचा उद्देश बरोबर आहे. अंधश्रद्धा माणसाची हे करायचं आहे. मग त्यातला एक पत्रकार जो होता, ज्येष्ठ पत्रकार होते, ते म्हणाले की हरकत नाही, पण एक गोष्ट मला वाटते अशी की ती अंधश्रद्धा ती वाईट नाहीये ना. जर माणसाच्या मनामध्ये ती भावना असेल की एखाद्या श्रद्धाळू माणसामध्ये की जर आपण तिथे काही चोरी केली, कुणाचं आपली नसलेली वस्तू जर आपण ती हातात घेतली तर न जाणो कदाचित आपल्याला उद्या अंधत्व येईल, आंधळेपणाला सामोरं जावं लागेल. त्यापेक्षा ते न केलं बरं. मग त्यापासून तो माणूस जर परावृत्त होत असेल तर वाईट काय? कशासाठी ते बंद करायचं? आणि हे पटलं त्यांना. ते म्हणाले अगदी बरोबर आहे म्हणे. ते असेल तर चालूच राहू द्या.
ज्या वाईट प्रथा असते त्या पण हे करण्याचा प्रयत्न करून ते तिथनं परत गेले. तर सांगायचा उद्देश असा की ज्या काही श्रद्धा असतात, मग आता इथं एखादा श्रद्धाळू माणूस त्या प्रवचनकर्त्याचं प्रवचन ऐकल्यानंतर तो जर परमेश्वराकडे जाईल आणि जे जे कर्म गुरुजीने सांगितलंय, जे जे कर्म कराल ते परमेश्वराला आधी अर्पण करा. मग तो काय करेल, अरे मला मी समजा सिगारेट पितो, मग सिगारेटचं पाकिट आधी देवाला ठेवा. ते ठेवताना एका दारू पिण्याचं दारूची बाटली ती क्वार्टर तिथे ठेवणार आणि मग देवा हा चिअर्स असं म्हणताना त्याची सत्सव बुद्धी कुठेतरी जागृत होणार की नाही. तंबाखू खाणार असेल तर तंबाखूची पुडी आधी ठेवेल, मग आपले तंबाखू सोडून प्राशन करेल. तर तिथे त्याला कुठेतरी जाणीव होईल की नाही हे चुकतंय आपलं काहीतरी. आणि न जाणू कदाचित कुठलाही औषधोपचार न करता त्याचं जे व्यसन सुद्धा त्यामध्ये दूर होऊ शकतं. असंही झालेलं आहे, घडलेलं आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या अध्यात्मामुळे होतात. कुंती न पहा परमेश्वराकडे काय मागावं. कुंती म्हणाली, कुंती म्हणजे श्रीकृष्णाची आई, आणि श्रीकृष्ण हा परमेश्वराचा अवतार आहे ते कौरवांना देखील माहित होतं. म्हणजे किती पुण्यवान लोक असतील. आपण त्यांना पापी लोक समजतो, परंतु ते माणसं आपल्यापेक्षाही पुण्यवान होती, कारण ते प्रत्यक्ष परमेश्वराच्या सानिध्यात होती. रोज ते परमेश्वराला पाहत होते. युद्धापूर्वी, युद्धाच्या आदल्या दिवशी दुर्योधन आणि अर्जुन तिथे श्रीकृष्णाला भेटायला गेले, त्याची मदत मागायला गेले. त्यावेळेला पहिल्यांदा दुर्योधन गेला आणि त्याला असं वाटलं की आपण त्याच्या उशाशी आपण उभं असू, म्हणजे आपल्याला लगेच देव आपल्याला काहीतरी चांगलं देईल. आणि नंतर अर्जुनाला तो आपल्या पायाशी चरणापाशी तिथं बसला. उठल्याबरोबर पहिलं दर्शन कुणाचं होणार श्रीकृष्णांना, अर्जुनाचंच झालं. तेवढा तो गरजला पाठीमागून दुर्योधन म्हणा, श्रीकृष्ण मी आधी आलोय बरं का. श्रीकृष्णाने मागे वळून पाहिलं तर तिथे दुर्योधन, हा बोल दुर्योधन, तू सांग बाबा तुला काय हवं. तो म्हणे मला तुझी मदत हवी. ते म्हणे माझ्याकडे दोन गोष्टी आहेत, एक तर माझं सैन्य आहे आणि दुसरा मी स्वतः. या दोन्हीपैकी तुम्हाला जे हवं असेल ते मला. दुर्योधनाला वाटलं एक तर श्रीकृष्णांना काय उपयोग म्हणा, कारण त्याची जी हे होती म्हणजे विचार करण्याची जी पद्धत होती ती अशी काय म्हणतात दुर्जन माणसासारखी होती. आणि त्यामुळे त्याने विचार केला एक तर श्रीकृष्णाचा काय उपयोग आपल्याला, त्याच्यापेक्षा त्याचं सगळं आपल्या सैन्य मिळालं तर काय उत्तम चांगलं होईल ना, मग आपण चांगलं लढाई जिंकू शकू आपण. म्हणून त्याने सैन्य मागितलं. पण अर्जुनाने काय सांगितलं, आता राहिलं तर एकच उपाय राहिला होता म्हणजे श्रीकृष्ण, पण आता त्याला तेच हवं होतं आणि ते त्याला मिळालं. का जर परमेश्वर माझ्या पाठीशी तर मला इतर किती हजारो काय लाखो सैनिक असते त्याचा उपयोग नाही, त्याला कळत होतं. दुर्योधनालाही समजत नव्हतं असं समजू नका. दुर्योधनाला समजत, त्याचा एक श्लोक आहे, जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती जानामि अधर्मम नचमे निवृत्ती. तो काय म्हणतो की जानामि धर्मम, धर्म काय मला माहित आहे, पण माझी प्रवृत्तीच होत नाही तर धर्माचं पालन करायची. जानामि अधर्मम, अधर्म काय हे मला कळतं, पण माझी त्या निवृत्ती होत नाही, म्हणजे मला ते धर्म कसं अधर्म सोडावाच लागतो, म्हणजे मला धर्माने वागताच येत नाही. तर सांगण्याचा उद्देश असा की ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अध्यात्माच्या याच्यात आहे. आणि म्हणून आपले संत मंडळी आपल्याला फार. आता तुम्ही म्हणाल हे सगळं सांगितलं खरं, तुम्ही अध्यात्मावर उलट बोललात खरं, पण त्याचा आरोग्याशी काय संबंध सांगतो. आरोग्याशी कसा संबंध आहे ते तुम्हाला सांगतो. एकदा काय झालं, आता आपण औरंगाबादचं हे आहे आणि आपलं जे आश्रम आहे तो आपला एका गावाच्या रोडवर आहे, त्याचं नाव आहे पैठण. त्या पैठण आणि औरंगाबाद रस्त्यावर साधारण औरंगाबाद 13-14 किलोमीटर ते आपला आश्रम आहे. त्या पैठण शहराबद्दलची एक गोष्ट सांगतो. 250-300 वर्षापूर्वी तिथे एक संत होऊन गेले. त्या संतांचं नाव आपल्याला माहिती आहे, एकनाथ महाराज. आणि पैठण शहर आपल्याला बहुतेकांना माहित असेल, ते असं टेकडी टेकडी बसलेलं शहर आहे. तिथे मी 2 वर्ष तिथं माझा कार्यकाळ झालेला आहे. आणि गावामध्ये एक विठ्ठलाचं मंदिर आहे, ज्या मंदिरामध्येच तिथे त्या नाथांचं वास्तव्य असायचं. आणि गावाच्या बाहेर एक मंदिर आहे जिथे समाधी आहे, म्हणजे तिथे नाथसागर म्हणजे आपल्या धरणाकडे जाण्याच्या रस्त्यावर तिथे आहे. आता काय झालं की नाथ महाराज असताना त्याच काळामध्ये त्यांच्या कार्यकालामध्ये एक व्यापारी त्या गावामध्ये होता, पैठण शहरामध्ये. आणि तो व्यापारी अतिशय सधन होता. त्याचं बाहेर गावामध्ये पेढी वगैरे असायची आणि त्या पेढीवर असं त्याची मुलं असायची, ती सुद्धा करती सवत झाली, त्यांनी सुद्धा आपले आपले उद्योग सुरू केले होते. आता हे व्यापाराचा एक रोजचा शिरस्ता असा असायचा की सकाळी उठलं की आपले मुखमार्जन केलं, मुखमार्जन केलं की मंदिराकडे आपल्या पेढीकडे म्हणजे त्याच्या दुकानाकडे किंवा शॉपकडे जायला निघायचा तो. त्याचा जाण्याचा जो रस्ता होता तो मंदिरावरून न जायचा. मग अर्थातच गेल्यानंतर मग तो मंदिर आलं की तिथे थांबायचा, आतमध्ये जाऊन देवाचा नमस्कार करत बसायचा. त्यावेळेला माता नाथांची पूजा अर्चा चालू असायची आणि तो आपल्या शांतपणे बसायचा पूजा होईपर्यंत. नाथांची पूजा संपली की ते आपल्या त्या शेटजी जाऊन बसायचे, काय शेटजी कसं काय चाललंय, काय म्हणतो धंदा, काय म्हणतो वगैरे, सगळं घरी मुलं बाळा कशी आहेत वगैरे, आपल्या औपचारिक गोष्टी व्हायच्या. एक दिवस असं असते, तो सकाळी आपलं सकाळी उठून सगळं
चहा वगैरे घेऊन आपला तो निघाला. अतिशय अतिशय आनंदाने उत्साहानं गेला आणि मंदिरात गेल्यानंतर नाथांची पूजा चालू होती. आल्या पूजा संपल्यानंतर नाथ महाराज बसले आणि अशा गप्पाच्या ओघात त्यांनी बोलता बोलता ते म्हणाले, थोडा त्यांचा चेहरा गंभीर झाला आणि नाथ महाराज एकदम म्हणाले, शेठजी मग मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, पण विचार करतोय सांगावी त्यांना सांगावी. आता हे ऐकल्यानंतर किंबहुना आपल्याला समजा आपल्या मित्रमंडळी नातेवाईकात आपण चर्चा करतोय, गप्पा करतोय आणि एकदम एखादा माणूस किंवा समोरचा मित्र जवळचा किंवा कोणतरी असा अगदी सिरियस होतून तो म्हणतो, अरे विनायक तुला एक गोष्ट सांगायची, पण मला तर थोडं हे वाटतं रे, संकोच वाटतो, कसं काय सांगू. अशा वेळेला माझ्यासारखा माणूस काय होतो, किंवा आपण सर्वच जण अतिशय हे होतो, म्हणजे आपली उत्सुकता शिगेला पोहोचते आणि कधी एकदाच ते ऐकतो आपण असं आपल्याला होऊन जातं. मग त्यावेळेला त्याला म्हणतो, अरे सांग बाबा सांग, काही असं ना. अर्थात हे सांगताना आपल्या मनामध्ये आपल्याला एक सूचना मिळत असते, पहा जी काही तो बातमी सांगणार आहे, कारण ज्या अर्थी त्याचा चेहरा गंभीर झाला त्या अर्थी काहीतरी वाईट बातमी आहे, काहीतरी भयानक, काहीतरी आपल्या जीवनामध्ये घडणारं किंवा घडलेलं आहे किंवा ज्याला आपलं तोंड द्यावं लागणार अशी काहीतरी गोष्ट आपल्याला ऐकायला मिळणार आहे, त्यातलं लक्षात तसं त्या शेडजीचं झालं. तरी देखील उसना अवसाना आणतो, म्हणाला सांगा महाराज काय हरकत नाही म्हणे, काय सांगा म्हणजे असं ते काय. नाथ महाराज म्हणाले, अरे बाबा तुझे फक्त 8च दिवस राहिले रे, एकच आठवडा राहील तुझा, तुम्हाला एकच आठवडा राहिला. अरे म्हणजे एका आठवड्यानंतर तू आमच्यात नसणार, मग कुठे जाणार. देवाने तुला बोलवलेलं असणार आणि तू हे जग सोडून जाणार म्हणे. म्हणजे आज आहे शनिवार, तारीख आहे 25, 25 7 32, म्हणजे समजा साधारण 1 तारीख असेल पुढच्या शनिवारी, म्हणजे पुढच्या शनिवारी तू नसणार. आता विचार करा, अशी जर बातमी, असं जर गोष्ट आपल्याला कोणी सांगितली आपल्या जवळच्या माणसाने, म्हणजे जो जाणकार द्या, आपला त्याचा विश्वास आहे की ठीक आहे, नाथ महाराजांचा जसा श्रद्धावधी विश्वास होता तसा त्याचाही निश्चितच होता. तर तसंच आपलं सुद्धा त्या माणसावर असेल, त्यांनी जर आपल्याला असं सांगितलं तर आपल्याला ते काय करावं, एकदम हे होईल, आपल्यात अवघड होईल. म्हणजे सांगता आता तुम्ही फक्त मनात विचार करायचा की काय होईल त्याचा. तसंच त्याचं झालं आणि तो तिथून कसं कसं त्याने केलं, नमस्कार केला, बरं महाराज येतो मी. आणि त्यांनी पायात चपला सरकवल्या आणि तो आपल्या रस्त्याच्या कडे निघाला. त्याला कुठे जायचं होतं, त्याच्या दुकानाकडे जायचं होतं, पिढीकडे जायचं होतं, आपल्या व्यवसायाचं बघायचं. पण ते त्याच्याकडे पाय वळलेच नाही, त्याचे पाय वळणा घराकडे वळाले. आणि त्याचं घर तरी किती लांब हो, म्हणजे आपल्या घरापासून एक साधारण 100 एक पावलं गेली की त्याचं घर तिथे. तिथनं तो आपला पायी पायी चालत गेला. पण तेवढ्या वेळामध्ये जे काय 5-6 मिनिटं लागले असते, तेवढ्यामुळे त्याला दरदरून घाम फुटला, त्याचा ताप आल्याची जाणीव झाली त्याला. त्यावेळेला थर्मामीटर नसतं, नव्हतंच त्यावेळेला. थर्मामीटर जर असतं म्हणजे आजच्या काळात, ते 110-12 काहीतरी झालं असतं, दाखवलं असतं टेम्परेचर. तो कसा बसा धडपड धडपड तिथे आला आणि तो आल्यानंतर बायकोने दार फक्त लुटून घेतलं होतं बाहेरचं, आणि ते दिवाणखान्याचं दार त्यांनी असं लोटल्याबरोबर ते कडी लावली नसल्यामुळे ते धाडकन ते दार उघडलं गेल्यानंतर तो धाडकन तिथे पडला. धपकन आवाज आल्याबरोबर त्याची बायको स्वयंपाकघरात बिचारी माऊली स्वयंपाक करत होती, धावत धावत आली, पाहते तर आपला नवरा, आपले पतिदेव आता काही अर्ध्या तासापूर्वी गेले आणि एकदम असं काय झालं. ती आली आणि धावत धावत तिने ते कसं बस त्याला उठवलं आणि आपल्या कॉटवर निजवलं. ती विचारलं, तुम्हाला काय झालं, चहा करू का, पाणी देऊ का, अमुक देऊ का, तमुक देऊ, असं ती प्रश्नाची 37 रुपये दिली. तो चिडला, तो म्हणे काही नको मला, मला फक्त पांघरून दे, मला खूप थंडी वाजते म्हणे. बायको गेली तरी तिला भीती वाटते. तिने जे मुलं कामधंद्यासाठी बाहेर पडले त्यांना निरोप दिला आणि त्यांना बोलवून घेतलं. सगळेजण आले, मग शेवटी त्यांनी ते डॉक्टर बोलले, वैद्य बोलले, हाकीम बोलले, सगळं चालू उपचार चालू केले. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, तो तो अतिशय कृश होत का, दिवसेंदिवस काही अन्न खाय प्राशन करीना, काही हे घेईना. त्याचं असं अतिशय कृश होत चाललं. 5-6 दिवसामध्ये तर अशी बरी झाली, तो अगदी अस्थिपंजर झाला, म्हणजे तिची हाडं दिसायला लागली, इतका बदल झाला त्याच्यामध्ये. आणि मग हे करत असताना सगळे म्हणजे आता ते निर्वाणीची गोष्ट करायला लागले. तो म्हणाले, मोठ्या मुलाला म्हटला, ते आपले जमिनीचे कागदपत्र घे, घराचे कागदपत्र घे, आणि मग ते हे तुला. आणि मग या मधल्या काळामध्ये त्या ज्या मुली लग्न होऊन सासरी गेले त्यांना सुद्धा निरोप गेले होते आणि त्या सुद्धा तिथे आल्या, मुलं बाळा लेकरासहित. आणि मग तो ते मुलीला हे दागिने तुला, बायकोला हे घर मोठ्याला, हे अमुक दुकान, असं सगळं. बायको म्हणावं, असं का करताय, कशासाठी करताय, तुम्ही चांगले व्हाल, बरे व्हाल, अजून आपले चालू आहे चालू. पण काही डॉक्टरांना निदान होईना, काही व्हायला, यांना काय नेमकं झालं तेच कळायला मार्ग नाही. पण औषधोपचार चालू होते, आपलं सगळ्यांची भावना होती का बरा होईल म्हणून. मोठ्या मुलाच्या एक गोष्ट लक्षात, अरे आपण 5-6 दिवस झाल्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये माझ्या लक्षातच झालं नाही काय. आपल्या वडिलांचा परिपाठ काय की सकाळी उठल्यानंतर ते आपल्या दुकानावर जायचे आणि दुकानावर जाताना मंदिरामध्ये जायचे, जिथं नाथ महाराज आहेत तिथं जा. त्यांना आपण भेटलोच नाही. त्याला आपली चूक कळाली, धावत धावत तो तिथं पळत पळत गेला, अनवाणीच गेला.
साष्टांग नमस्कार घातला, त्यांची क्षमा मागितली, महाराज मला क्षमा करा, मी खरं म्हणजे त्याच दिवशी यायला पाहिजे होतं गेल्या 5-6 दिवसापूर्वीच. अरे पण झालं काय? काही नाही महाराज, गेल्या आठवड्यामध्ये माझे वडील तुम्हाला भेटून गेले आणि घरी त्यानंतर आजारी पडले होते. खूप इतके आजारी पडले, आम्हाला काही सुचलंच नाही. आमचे सगळे उपचार करतो पण डॉक्टरना समजत नाही, त्या वैद्यांना काही कळत नाही, काही होतच नाही. त्यांनी अगदी हे झाले, म्हणे चला तुम्ही येता का म्हणे. ते म्हणजे काही नाही, मी उद्या सकाळी येतो. दुसऱ्या दिवशी शनिवार होता, म्हणजे पुढचा शनिवार आजच्या दृष्टीने विचार केला. शनिवारी साधारण 11:30 11 दरम्यान ते आले. आल्यानंतर लगबग सुरू झाली, सगळेजण उठले, नमस्कार केला, महाराज आले, महाराज आले, महाराज आले. महाराज शांतपणे आले, त्याच्या कॉटवरती त्याच्या शेजारी बसले. आता सगळेजण तर नमस्कार करतात, महाराज वाकून नमस्कार करतात, दर्शन चरणावर डोकं टेकवतात. याला सुद्धा वाटलं की आपण आता उठावं कॉटवर, त्याला उठता कुठे येत आहे, उठताच येईना. असे दोन्ही हात करून निदान नमस्कार करत होता, असे दोन्ही हात जोडता सुद्धा येईना, इतकी त्याची म्हणजे अगदी दुर्धर अशी अवस्था झालेली होती. मग अशा परिस्थितीमध्ये कसा बसा तो म्हणाला, महाराज सांभाळा आता म्हणे, आता तुम्हीच मायबाप या सगळ्यांचे. महाराज म्हणाले, अरे कसले मायबाप, आपण काय सांभाळायचं म्हणे. ते म्हणे, तुम्ही नाही सांगितलं का? त्यांनी आठवण करून दिले महाराजांनाच. तुम्ही मागच्या शनिवारी म्हणाले की आता तुझं संपलं म्हणे, एक आठवडा, आज शेवटचा दिवस म्हणे, आता दुपारी 12 वाजेपर्यंत आता एक अर्धा तास राहिला म्हणे, मी जाणार म्हणे आता. मी तर केलं ते म्हणे, अरे मी गंमत केली तुझी, तुला काय वाटतं ते मला पाहायचं होतं. आता काही लोकांच्या मनात शंका आली, अशी कुठे गंमत असते का, पण त्याच्या मागचं हे लक्षात घ्या. तर हे असं म्हणाल्यानंतर त्याच्यावर काय परिणाम झाला? अहो एका क्षणापूर्वी त्याला असं उठता येत नव्हतं, कॉटवरून निजल्या निजल्या असं उठून बसता येत नव्हतं, दोन्ही हात नमस्कारासाठी जोडता येत नव्हते. तो एखाद्या स्प्रिंग सारखे ताटकन उठून बसला. कारण एक विचार त्याच्या मनामध्ये तरळून गेला की नाही, अरे नाही, मी मरणार नाहीये, मी अजून जगणार आहे, मला अजून आयुष्य जगायचंय, मला नातवंड पतोंड खेळायची, मला सगळं वैभव उपभोगायचंय. नाही, मी आहे. ही जाणीव त्याच्या मनामध्ये विचार तो त्याला इतका बळ देऊन गेला, ताटकन तो उभा. हे कशाचं लक्षण आहे? हे मानसिक त्या विचाराचं लक्षण आहे. तो एक विचार, त्या पॉझिटिव्ह विचार, एक सकारात्मक विचार त्याला एवढी ऊर्जा देतो जी आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. एक निराशेची कल्पना करून जर जे काही आपण गोष्टी हे करतो, सारख्या त्या रिपीट करत असतो आपल्या मनामध्ये, त्यामुळे आपल्या शरीराचे काय हाल होतं ते आपल्याला कळत नाही. ही काही आजार जे जातात, ज्यांना कुणाला डायबिटीस होतो, कुणाला बीपी ची गोळी घ्यावी लागते आयुष्यभर, कोणाला काय, अशा बऱ्याच व्याधीचं हे होतं. कशामुळे होतं? त्या विचारामुळे होतं. जसे आपले विचार तसे आपले, म्हणजे हे जे आहे ते आपल्याला घडवत येतं. पाणिनी नावाचा एक व्याकरणकार होऊन गेला बा. लहान होता तो, आणि रस्त्याच्या कडेला ते झाडाखाली, वृक्षाखाली, तिथे चौथऱ्यावर एक ज्योतिषी बसला होता. त्याने कुतूहल म्हणून त्याने हात पुढे केला. ज्योतिषी म्हणे, काय बाळा, तुझं भविष्य पाहायचं का? ते म्हणे, हो, माझं भविष्य सांगा. भविष्य दाखवल्यानंतर त्यांनी ते हात पाहिला. ते म्हणे, बाळा तुझं काय, तुझ्या आयुष्यात काही खरं नाही रे, काही होऊ शकेल असं वाटत नाही म्हणे. तुम्ही म्हणे कशावरून सांगता? हे तुझ्या हातावरच्या रेषाच दाखवतात रे बाळा. पाणिनी म्हणजे जे पूर्वी मोठे ऋषी होऊन गेले, ते लहान मुलगा तर म्हणाले, ठीक आहे म्हणे, थोडं थांबा म्हणे. घरी गेला, त्याने एक चाकू घेतला आणि त्या ज्या रेषा होत्या त्या रेषावर अशा धार 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 असं हे केला, त्यांनी वार केले, म्हणजे थोडक्यात ते रक्त होऊन, आणि असं रक्तामुळे हात घेऊन म्हणे, आता हे सगळ्या पुसल्या म्हणे मी, आता सांगा माझं भविष्य काय. ते घाबरलं ना ते ज्योतिषी. तिथं त्याने आपला गाशा गुंडाळून पळून गेला होता. हाच पाणिनी, ज्याला भविष्य करताना सांगितलं तू काही होऊ शकत, तुझ्याच्यानी काय होणार नाही, त्यांनी व्याकरण शास्त्र हे केलेलं आहे. म्हणजे अ आ इ उ जे आपल्याला हे सांगितलं जातं, सांगितलं गेलंय, त्याच्यामध्ये जे उच्चार वगैरे आपल्या गुरुजींनी सांगितलं ते त्यांनी त्याच्यावर व्याकरण तयार केलं. आणि हे आज संस्कृत भाषेमधलं जे आहे ते सर्व जगाच्या प्रत्येक, म्हणजे इव्हन कॉम्प्युटरमध्ये देखील शास्त्रज्ञांना कळालंय की ती संस्कृत भाषाच ही भाषा आहे की ज्याचा सगळ्याच्यामध्ये उपयोग. म्हणजे आपला न जो म्हणतो तो अशा वेगळ्या प्रकारचा आहे का. काल का गुरुजींनीच आपलं ते उदाहरण सांगितलं, क क ग ग न ध ध ध ध न, त्या प्रत्येकामध्ये त्या नासिक मध्ये जे उच्चार येणार ते तसे इतर भाषामध्ये कुठलेच नाही. आणि आपल्या भारतीय भाषा देखील देवनागरी म्हणा किंवा इतर ज्या कुठल्या भाषा, त्या सगळ्या याच्याच उपभाषा आहेत. म्हणजे आपली ती माता आहे संस्कृत वय आपल्या सर्व भाषांची. मग आता ह्या अशा पद्धतीने मला तिथे सांगायचा उद्देश असा की ह्या मनाच्या शक्तीमुळं हे सगळं होतं. ती मनाची शक्ती, मग ही मनाची शक्ती केव्हा आपल्याला जास्त प्रखर होऊ शकेल, त्याची जास्तीत जास्त उपलब्धी किंवा त्याचा फायदा आपल्याला केव्हा करून घेता येईल, जेव्हा आपण योगाची खास करू, प्राणायामाचा अभ्यास करू, ध्यान धारणेचा अभ्यास करू, आणि कुठेतरी एका ठिकाणी शांतपणे आपण परमेश्वराचं चिंतन करून जेव्हा आपण हे करू, तेव्हा त्याचं हे होतं. स्वामी विवेकानंद लहान असताना पहा, त्यांना शाळेमध्ये होते, 7वी 8वी ला असतील, बसले होते ते, बसले वर्गामध्ये 30-35 वर्गावर मुलांचा वर्ग.
त्या वर्गामध्ये भाषा विषय शिकवणारे एक शिक्षक आले आणि त्यांनी एक सांगितलं की आता आपल्याला एक धडा वाचायचा कसा, वाचन कसं करायचं, म्हणजे त्याच्यातले जे अनुस्वार, पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, त्यानंतर जे उद्गारवाचक चिन्ह, ह्या सगळ्या चिन्हांचं त्यांना शिकवायचं होतं. आणि ते कशा पद्धतीने ते वाचून दाखवल्यानंतर त्या इंटोनेशन ज्याला म्हणतो, म्हणजे चढ उतार, शब्दामध्ये चढ उतार जेणेकरून असावे की जेणेकरून आपलं प्रभावी बोलणं प्रभावी वाटावं, इतरांना ते ऐकावंसं वाटावं, अशासाठी त्यांनी ते आपलं शिकवायचा प्रयत्न करत होते. मग त्यांनी काय केलं, एक धडा पुस्तक घेतलं आणि पुस्तक घेतल्यानंतर आता समजा असं आहे आणि त्यातला धडा तो वाचून दाखवायला सुरुवात केली. आता वाचून दाखवायला सुरुवात केल्यानंतर मग ते थांबले. त्यानंतर मग एका विद्यार्थ्याला बोलले, आता तू वाचून दाखव. मग त्या प्रत्येक विद्यार्थ्याला वाचून दाखवायला असं ते सुरुवात करतो. एक एक विद्यार्थी वाचत होता, जिथे चुकत असते त्याप्रमाणे शिक्षक सांगत होते. तेवढं त्यांचं लक्ष गेलं, खिडकीपाशी एक विद्यार्थी बसलेला आहे आणि त्या दिवशी काय आलं होतं की बाहेर खूप वादळ होतं, वारं होतं आणि त्यामुळे त्या खिडकीच्या तावदानं जी होती अशी ती पुढे मागे व्हायची आणि ते आवाज करत होती. म्हणून त्या विद्यार्थ्याला वाटलं की ते बंद कराय, म्हणून तो आपला ते बाहेर खिडकीत पाहून तो खिडकीचं हे करत होता. शिक्षकाला काय वाटलं की मी इतकं जीव तोडून शिकवतो याचं लक्ष नाही पोराचं, असेल तो हुशार मुलगा, पण याचा अर्थ असं नव्हे की त्यांनी शिक्षकाकडे लक्ष देऊ नये. मग ते चिडले, नरेंद्र उठ. नरेंद्र म्हणजे कोण? नंतरचे झालेले स्वामी विवेकानंद. आता त्या शिक्षकाला बिचारा थोडंच माहित होतं की हा पुढे होऊन मोठा एक स्वामी होणार आहे, म्हणून ते सुरुवातीपासून त्याला नमस्कार करायचे हे करत होते. हुशार मुलगा आहे, बस इथपर्यंतच त्यांचं त्या ज्ञान होतं. आणि मग ते म्हणाले, हा उठ म्हणे, ते वाच. आता मुलांना माहित होतं की याचं लक्ष नव्हतं, आता शिक्षक याला चोपणार म्हणे, काय त्याला काठी छड्या बसणार म्हणे. सगळे मुलं आता पाहत होते कुतूहलाने, आता हा काय करतो. ते आपले धडपडीने उठले आणि ते पुस्तक हातात घेतलं. धरताना काय आलं की त्यांच्या हातात ते थोडेसे घाबरले ना, नाही म्हटलं तरी लहान मुलगाच होता तो. त्यांनी उचललं आणि ते पुस्तकाचं ते एक पान हातात आलं आणि ते संपूर्ण पुस्तक, म्हणजे खाली जडत्वामुळे काय होतं, ते पान फाटलं आणि ते नेमकं तेच पान, ज्या पानावरचा जो मजकूर किंवा जे होतं, धडा होता, परीक्षेत होतं, वाचायचं होतं, तेच पान नेमकं त्यांच्या हातातून निसटलं आणि ते वाऱ्यानं बाहेर निघालं. आता मुलांना तर ते हे झालं, भांडवलच झालं. आता सगळे मुलं असायला लागले, आता याची आहे गंमत म्हणून आता हे करायला लागले. परंतु स्वामी विवेकानंद, लहानपणचे नरेंद्र, सावकाश उभे राहिले, शांतपणे डोळे मिटले आणि त्यांनी शिक्षकाकडे मग डोळे उघडून पाहिलं आणि तो धडा पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दात जसा असा तसा मुखोद्गत, किंबहुना त्या शिक्षकांपेक्षा उत्तम पद्धतीने तो मुखोद्गत असा बोलून दाखवला. हे कुठून मिळालं ज्ञान? ही तपस्याने, ध्यानामुळं. कारण जे जेव्हा पौगंडावस्थेत 17-18 वर्ष त्यांची पुन्हा एकदा परीक्षा घ्यायचं ठरवलं, त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस, त्यांनी सांगितलं त्या विद्यार्थ्यांना, सगळी मुलं 17-18 वर्षाची, म्हणजे ते पौगंडावस्थेत, म्हणजे पौगंडावस्थेतली मुलं म्हणजे समजा आपल्या SSC होऊन कॉलेजमध्ये जाण्याचा जे मधला जो काळ आहे, किशोरावस्थेतनं ते प्रवेश करण्याचा, तो म्हणजे एकदम बिंदास, मोटरसायकल चालली, ऍक्सिलेटर एकदम एकदम 100 स्पीडने चालतात. आणि मग हे सगळ्या त्याच्यामध्ये कुठाची पर्वा नाही, काही नाही, अशा पद्धतीचा एक वागणं असतं. तो काळ असतो थोडासा. नंतर जसं जसं संसाराच्या जबाबदाऱ्या पार पडताना हळूहळू तो त्याचे पाय जमिनीवर टेकत, मग त्यावेळेला तो अगदी आकाशात असं जमिनीवरून वर उडत असतो तो. तशा वयाची ही सगळी मुलं. आणि मग त्यांना सांगितलं की आपल्या नदीकाठी जा, तिथे बाजूला वृक्षवल्ली आहे, त्या प्रत्येक वृक्षाखाली एक एक जण आपलं आसन अंतरा, तिथे त्याच्यावर बसा आणि ध्यानाचा अभ्यास करा. मी थोड्या वेळाने येतो आणि पाहतो तुम्ही अभ्यास कसा करताय ते. सगळी मुलं आपली आज्ञाशीर सावंत समजून सगळे आपल्या आसनं वगैरे घेऊन तिथे गेले, प्रत्येक वृक्षाखाली त्यांनी ठेवले आणि त्यांनी आपल्या ध्यानाला सुरुवात केली. आता झालं काय की तो एक नुकताच पाऊस पडून गेला होता आणि ते जे परिसर होता तो असा पावसामुळे चिखलामुळे थोडासा गलिच्छ झालं होतं आणि त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला होता. आणि मग ध्यानाला बसल्यानंतर आता आपल्याला सांगितलं जातं की मोकळी जागा असावी, शांत हे असावं सगळं ध्यानाला बसताना. तर पण इथे तर काही परिस्थिती तशी अनुकूल नव्हती. मग अशा वेळेला काय आलं की डास आला की ते मग एक तर चाटी मारतो, हे करतो, हे करतो, डोळे उघडते, दुसरीकडे पाहत होतं बाकीचे विद्यार्थी तसंच करतायत. मग सगळे जण शेवटी उठतात, अरे चर्चा करतात, अरे काय रे, कसं काय करू आता, गुरुजींनी सांगितलं एक काम सांग, गुरुजींनी काय सांगितलं, तासा दीड तास अजून 1-1.5 तास काय ते येत नाही. आपण एक काम करू, नदी येण्याचा जाऊ, आंघोळ तिथे जाऊ म्हणे, हे करू आणि नंतर थोड्या वेळाने परत आपण तिथे बसूया म्हणे. गुरुजींना वाटेल की बस करतायत ध्यानाचा. ती सगळी मुलं आपली उठली आणि गेली तिथे, स्नानाला गेली तिथे. तिथे गेल्यानंतर एकमेकावर पाणी ओढून तिथे इतकी तल्लीन झाली, त्यांच्या लक्षात झालं नाही किती वेळ निघून गेला. एकमेकांच्या अंगावर पाणी ओढतात, खेळतात, मस्त मौज मजेने चाललेलं आहे त्यांचं. आणि थोड्या वेळाने आले ना गुरुजी. गुरुजी आले पाहत ते वृक्षाखाली फक्त असं अंथरलेलं, त्यावेळी जे सतरंजी काय जे असं ते फक्त, आणि तिथं कोणी नाहीच. मग त्यांनी तिकडे इकडे तिकडे पाहायचं, नदीकडे लक्ष केलं तर सगळे मस्त पहिले मजा करतायत तिथे. चिडले ते. आल्यानंतर त्यांनी एका कोणातरी हाक मारली, काय चाललं रे तिकडे,
सगळेजण मग त्यांनी मग म्हणाले, घाबरले ते. आता त्यांना असा त्यांचा अंदाज चुकला. ते घाबरले, त्यांच्या पुढे अगदी मान खाली करून उभे राहिले. काय चाललंय, तुम्हाला काय सांगितलं होतं? गुरुजी रागवत होते. ते म्हणाले, गुरुजी काही नाही म्हणे, खूप डास चावत होते, खूप त्रास व्हायला लागला आम्हाला इथं, अगदी रक्त आम्ही आता तिथे पाण्यामध्ये गेलो होतो म्हणे. त्याने पाहिलं तर त्यातला एक विद्यार्थी दिसत नाही म्हणे. अरे नरेंद्र कुठे आहे? नरेंद्र काही दिसे ना. ते म्हणे शोधा त्याला. पण नरेंद्र त्या वृक्षाखाली बसला, तिथं आले तिथं ते नरेंद्र नाही, पण तिथे ते आसन खाली अंतरलेलं, पण तिथे एक वारूळ तयार झालेलं. आता ते वारूळ नव्हतं, गुरुजींचं लक्ष झालं, ते वारूळ होतं की तिथे सगळ्या डासांनी आच्छादलेलं त्यांचं शरीर. म्हणजे या शरीराचा एक सुईच्या आग्रा इतका देखील भाग राहिलेला नव्हता की जिथे डास बसलेला नाही. आणि त्यामुळे ते संपूर्ण काळ असं झालं जसं काही एखादं वारूळ असावं. गुरुजींनी थोडंसं बोट लावल्याबरोबर ते डास सगळे उडून गेले. तरी देखील त्यांच्यावर काही परिणाम झाला. थोडंसं हलवून मग त्यांना त्याचं जागृत केलं, डोक्यावर हात ठेवला आणि ते उठून. ही साधना, ही जी तपस्या, ही जी एकाग्रता त्यांनी लहानपणीच जी अनुभवली, अंगीकारली, त्याचा परिणाम असा की ते तिथे जेव्हा शिकागोला जागतिक धर्म परिषदेमध्ये गेले, तेव्हा माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका जेव्हा म्हणाले, तेव्हा त्या सगळे लोक हेलावून गेले. भारतीय तत्वज्ञान काय असतं त्यांनी जगाला दाखवून दिलं आणि आज जगाला कळतंय. आज देखील आपल्या 2015 साली जागतिक योग दिनाचं जे आहे ते आपल्या पंतप्रधानांनी तिथे सगळ्या जगाला दाखवून दिलं. आणि हा जागतिक योग दिन आपण 21 जूनला साजरा करतोय. ही फार मोठी उपलब्धी आहे. आणि म्हणूनच आज जो आपल्याला त्रास होतोय, इतर जे करतात अमेरिका, इस्रायल वगैरे जे युद्ध चालू आहे, त्या सगळ्या त्यांना सगळ्यांचे धाबे दणाणले की या ते जागतिक ही महासत्ता होऊ पाहते की काय भारत देश म्हणून. अर्थात जाऊ दे, आपलं त्याच्यात जास्त शिरायचं नाहीये. परंतु सांगायचं गोष्ट अशी की ही मानसिक अवस्था आहे, ही परमेश्वरावर श्रद्धा असल्यामुळे. परमेश्वरावर जरी असेल तर ते निश्चितपणे होत. म्हणून जो देवाने मगाशी सांगत होता, नैवेद्याचं सांगत होता, तर संत लोक काय म्हणतात, जेव्हा आपण प्रसाद घेतो, प्रसाद प्राशन करतो. मग हा जो प्रसाद आहे, आपल्या देवानं दिलेली प्रत्येक गोष्ट प्रसाद समजा. आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी येतात, आपल्या कधी सुख येतात, दुःख येतात, त्याला सुद्धा आपण प्रसादच समजा ना. मग सुख म्हणजे प्रसाद चांगला असला म्हणजे तो गोड लागतो, एखादा कडू असला म्हणजे म्हणून कटू, तिखट, आंबट ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या जीवनामध्ये सकस आहारामध्ये ते समावेश केला. त्याचंच कारण तेच आहे की याची प्रत्येकाची सवय असायला असावी. हे नकळतपणे आपल्याला शिकवलं गेलेलं आहे. हे जीवनामधलं सार आहे की ह्या ज्या गोष्टी आपल्या त्या तिखट असायला हवं, कटू असायला म्हणजे कडू असायला हवं, आम्ल तत्व असलेलं असायला हवं. याच्यामध्ये आपल्या अन्नामध्ये त्याचा समावेश असावा. त्याचं कारण काही ह्या शरीराला त्याची गरज आहे. मॅग्नेशियम, पोटॅशियम या इतर गोष्टी त्यानंतर आलेल्या आहेत. म्हणजे त्याचा अर्थ असा की आपल्या शरीराला जशी ह्या गोष्टींची आवश्यकता असते, आपल्या मनाला देखील किंवा आपल्या जीवनाला देखील एक आवश्यकता आहे. ते परमेश्वरानं जे जे काही दिलं ते स्वीकारायचं. मग ते दुःख असेल तर ते सुद्धा प्रसाद म्हणून घ्यायचं, देवाचा प्रसाद झाला ना प्रश्न. आणि जेव्हा एखाद्या संताला विचारतो, तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये आनंदी कसे असतात हो? त्याचं कारण ते तेच सांगतात की आम्ही हे सगळं समजतो की हा देवाचा प्रसाद आहे, त्यामुळे आम्हाला वाईट वाटायचं काही कारण नसतं. आता तुम्हाला असं वाटतं का की परमेश्वरानं जेव्हा हे दुःख निर्माण केले, ती फक्त काही लोकांनाच दिली, म्हणजे आपल्यालाच दिली? जेव्हा आपल्याला वेळ येते ना, तेव्हा आपल्याला कळतं, इतर वेळेला आपल्याला समजत नाही. म्हणून कुंतीनं देवाजवळ काय मागितलं की मला परमेश्वर, तिला माहिती होतं श्रीकृष्ण जरी आपला भाचा असला तर तो देव आहे, परमेश्वर आहे. तिने त्याजवळ काय मागितलं, देवा तू मला फक्त दुःख दे. दुःख अशासाठी दे की मला दुःखामध्ये परमेश्वराची आठवण होते आणि त्यामुळे मला तू आठवत राहशील, म्हणून तू मला दुःख दे. तर ही जी परमेश्वरावरची एक नितांत श्रद्धा, ही आपल्याला आपल्या जीवनामध्ये क्रांती घडवते. आज साहजिकच आपोआप जेव्हा आपल्याला त्याचं काही वाटलंच नाही, तो प्रसाद म्हणून आपण स्वीकारला की त्याचा परिणाम व्हायचं कारण मनोकायिक वगैरे काही भाग राहतच नाही ना शिल्लक. आणि त्यामुळे कधी आपल्याला आपलं आरोग्य बिघडत नाही. आता पुढचं एक आरोग्य फार महत्वाचं आहे, ते आरोग्य आहे सामाजिक आरोग्य. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. तो नाही राहू शकत चार चौघाशिवाय. एकटा नाही राहू शकत, फार दिवस राहू शकत नाही एकटा. त्याला असं येऊन जातं, कुणीतरी मित्र असावं, कोणतरी नातेवाईक असावं, कुणाकडे जावं, कुणाकडे तरी यावं, आपल्या सुखदुःखांचं आदान प्रदान करावं, जेणेकरून आपल्याला कुठेतरी ऊर्जा मिळेल, ही त्याची भावना असते. आणि त्यामुळे तो सतत त्या शोधात असतो. आणि मग अशा वेळेला पण ते समाजामध्ये राहायचं म्हणलं की सामाजिक नियम आलेच. आणि म्हणून आपल्या योगाभ्यासामध्ये पतंजली म्हणून 2500 वर्षापूर्वी अष्टांग योग सांगितलं. त्या अष्टांग योगाची सुरुवातच मूळ यमनियमापासून आहे. त्यांचा जो अष्टांग योग त्या 8 अंगामध्ये आहे, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. म्हणजे त्याची अत्युच्च पातळी समाधी. पण त्याची सुरुवात होते यमापासून. यम म्हणजे काय, सामाजिक नियम. आणि मला आश्चर्य वाटेल की पतंजली मुनींचे जे सामाजिक नियम आपल्यासारखे नव्हते, जसे रहदारीचे नियम असतात तसे नाही.
त्यांचे नियम काय? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. अहिंसा, हिंसा करू नका. पण हिंसा सुद्धा किती ती बारकाईने विचार केलेला आहे. कायिक, वाचिक आणि मानसिक. म्हणजे एखाद्याला चाकून भोसकणं, एखाद्या तोंडात मार थप्पड देणं, किंवा एखाद्याला बुक्याने मारणं, म्हणजे ही कायिक, म्हणजे शारीरिक इजा करून त्याला मारहाण करणे, म्हणजे ती हिंसाच झाली. कायिक, वाचिक, म्हणजे शब्दाने त्याला शिव्यांचा भडीमार केला, ती सुद्धा हिंसाच एक प्रकार आहे. अहो, त्याच्यामुळं काही जे म्हणजे संवेदनशील ज्या व्यक्ती असतात ना, त्यांना एखादा कोणतरी टाकून बोललं तर ते इतकं मनाला लावून घेतो की तो आपली आत्महत्या करतो, जीवन समाप्त करतो. अशा अनुभव आलेला तुम्ही वर्तमानपत्रात वाचला असेल. तर ह्या गोष्टी त्यावर मनावर परिणाम करत असतात. म्हणजे वाचिक जी ती सुद्धा एक प्रकारची हिंसाच आहे, नकळतपणे मनुष्यवधाला तो कारणीभूत होतो, ज्याने कुणी त्याला शिवीगाळ केली असेल ते. आणि तिसरं मानसिक, म्हणजे समोर आल्यानंतर पहा, तुम्ही एखाद्या मंत्र्याकडे किंवा आमदाराकडे तुम्ही गेला की एखादं छोटंसं काम घेऊन, त्यांचे कार्यकर्ते बसलेले असतात, बऱ्याच वेळा आपला नंबर लागतो, पण आल्यानंतर ते कार्यकर्ते आपल्या ढकलत बाजूला असतात, बाजूला असतात, यांचं येऊन नंतर ये, थांबायला लावतात. ते म्हणजे अगदी त्यांनी उद्धटपणे आपल्याशी वागत असतात. पण जेव्हा आपली वेळ येते ना, आपण दारातून येऊन नमस्कार, अरे या 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 शंकरराव या, फार दिवसांनी. ते आमदार किंवा जे नेते असतात ना, राजकीय नेते, ते इतक्या ऊर्जाने आपल्याला वाटतं, अरे वा, किती माझं स्वागत केलं त्यांनी, फार आनंद होतो. मग ते सांगतात, काही नाही साहेब, माझं एक छोटंसं काम होतं, माझ्या मुलाला चांगले मार्क मिळाले, मला ऍडमिशन मिळालं. अरे हो जात, ते लावलं त्याला फोन लावा, त्या याला कॉलेजच्या त्या प्रिन्सिपलला फोन, ते लगेच त्याला ते कृती केल्यासारखं दाखवतात. म्हणतात काय नाही, ते एंगेज आहे. बरं ठीक आहे, हरकत नाही, तुझा तुम्ही जा आणि मी करतो बरोबर, हा काळजी करू नका, या. हा, असं करून त्याला वाटी लावतो. परंतु मनामध्ये ते गेल्यानंतर काय मार्क मूर्ख करायचं, तिकडे जायचं, माझ्याकडे कशाला आले, छोटे मोठे गोष्टी येतात मला सांगायला येतात, असं ते मग पुन्हा त्या कार्यकर्त्यामध्ये चर्चा असते. मग हे जे बोलणं आहे ना, चेहऱ्यावरचे हावभाव वेगळं, मुखोटे पांघरून वागणं वेगळं, आणि आतून विचार करणं. म्हणजे एखाद्या विषयी वाईट मत्सर हे जे असेल तो जरी मनामध्ये असू तरी होतं. आता तुम्हाला याचा आरोग्यावर काय परिणाम होतो ना, त्याचा आरोग्यावर परिणाम होता. तुम्हाला न आवडणारी एखादी व्यक्ती असते, ती समोर जाताना कुठेतरी छातीमध्ये, पोटामध्ये गडबड व्हायला सुरुवात होते. कुठेतरी हा माणूस कुठून आला. आपण एखाद्या लग्न समारंभात जातो, आधी इकडे तिकडे पाहतो, तो दुसरा सतीश आलेला आहे का नाही आलेला, बरं झालं चला. मग ते नातेवाईकाबरोबर हसून खेळून हे करतो, मग त्याला एक जेवायला वगैरे बसा वगैरे, तिथं सगळं चाललं असतं, सगळं समारंभ चाललं असतं, आनंद वगैरे. तेवढ्यात त्या प्रवेशद्वाराकडे लक्ष जातं, तिथून तो सतीश येतोय डुलत डुलत डुलत. तो त्याला पाहिल्यावर माझ्या तळपायाची या मस्तकाला भिडली असेल. ज्याने मला सांगितलं, असं यजमानाने सांगितलं, जा तिथे बसा, तिथे चला भोजन करूया तिथं, म्हणून मी तिकडे पाहिलं, मला इच्छाच राहिली नाही, मला भूक माझी गेली मरून त्याला पाहिल्याबरोबर. तिथून मी आपलं कसं बसल्या सांगतो, नाही मला एक अमुक अर्जंट कॉलला मला घरी लवकर जायला पाहिजे, मी निघून येतो तिथं. कारण त्या माणसाचे असलेलं वैर ते डोक्यामध्ये बसलेलं माझ्या. आणि त्याच्यामुळं काय होतं की मी बऱ्याच वेळ नंतर माझ्यातनं ते जातच नाही. खूप दिवसांनी पाहिलं आणि त्या नको त्या मास्तर तोंड मला बघावं लागलं वगैरे, असं तसं करून आपण विचार करतो आणि अस्वस्थ होतो विनाकारण. आपले काही काळ, काही तो दिवस वाईट जातो. मग हे कशामुळे होतं? मगाशी जे नाथ महाराजांचं उदाहरण सांगितलं, तशा ह्याच्यामध्ये त्यांनी जेव्हा त्या वयाला विचारलं की तू जे मध्ये गेला, आणखी एका गृहस्थाला सांगितलं होतं, आधी त्याचा वेगळा अनुभव आहे. संतांनी सांगितलं एखाद्या गृहस्थाला की तू असं मरणार आहेस वगैरे, तर त्याला सांगितलं अवधी दिला एक आठवड्याचा, आणि त्याला नंतर आठवड्यानंतर विचारलं. तो जेव्हा तिथं आला, त्याची श्रद्धा होती की काय होणार नाही, आहेत आपले महाराज, ते सांभाळून घेतील. ते महाराज त्याला म्हणाले की बाबा काय रे तू काय केलं या आठवड्याभरात? काय नाही म्हणे, मी तुमच्याकडे गेल्यानंतर मला समजलं की आता माझे 8च दिवस राहिले. मी रस्त्याने चाललो होतो, घरी जात होतो. घरी जाताना मला जवाहरीचं दुकान दिसलं. तिथं तो हार त्या शोरूम मध्ये लावलेला होता. माझी बायको प्रत्येक वेळेला म्हणायची मला तो हार पाहिजे म्हणून. आता माझी ती आर्थिक कुवत नव्हती, पण मला असं वाटायचं काय बरं. पण मला त्या दिवशी काय झालं कोणास ठाऊक, मी तिथे दुकानात गेलो, त्या दुकानदाराला विचारलं काय किंमत त्याची एवढी एवढी. बरं ठीक आहे, मग माझ्याकडे इतके कॅश आहे, समजा 2,000 रुपये ते ठेवा, आणि मी एक चेक देतो, मी बाकीचे पैसे आणून देतो, मला तो हार द्या म्हणे. मी तो हार विकत घेतला म्हणे. घरी आल्यानंतर मग जाता जाता एक फुलवाला हारवाला त्याच्या गजरा होता, तो गजरा 10 रुपयाचा गजरा घेतला, तो घेतला. पुढे आणखी खेळण्याची दुकान होती, तर काही खेळणी घेतली, मिठाई घेतली. मुलांना सांगितलं कंपास पेटीने, बरेच दिवस सांगत होतं पण म्हणजे आज उद्या जायचं करता करता मी टाळतो. ते सगळं घेतलं साहित्य आणि घरी आलो मी. घरी आल्यानंतर ते सगळं बायका पूर्ण एकत्र बोललं, त्यांना दिलं, दाखवलं त्यांनी, असं ही गोष्ट लपून ठेवली मला महाराजांनी सांगितलं की तू मारणार आहे म्हणून. आणि मग त्यांनी ते दाखवल्यानंतर बायकोला वाटलं की आज सूर्य कुठं उगवला पश्चिमेकडे. हे सगळ्या गोष्टी मी किती दिवसापासून ओरडते नाही त्यासाठी, पण अंत झाला होता. आणि सगळं त्यांनी हे दिलं. पुढे एक नंतर असं दुसऱ्या दिवशी रस्त्याने जाताना त्याला असं तो मगासारखा सतीश नावाचा तो ज्याच्याशी वैर निर्माण झालेला असा एक मित्र भेटला, जुना मित्र. आधी चांगला होता, परंतु काही कारणामुळे ती नसलेलं होतं. तो भेटला, हा वेळेला त्यांनी की त्याला
त्या सतीशने पण तोंड तिकडे करून तो अर्थात त्याच्या मनात त्याच भावना होत्या ना जशा याच्या मनात होत्या. त्याप्रमाणे याला टाळा म्हणून तो आपल्या दुसऱ्या गली जायचा प्रयत्न, तेवढ्यात हा धावत धावत गेला आणि त्याला त्या कवटावर मिठी मारली, आलिंगन दिलं त्याला. ते सतीश पाव चढला एकदम, अरे काय झालं असं एकदम कसं काय. ते म्हणे काय नाही रे, काय नाही कसं काय चाललं वगैरे. म्हणजे एकमेकांना विचारलं, दोघांच्या डोळ्यातून अश्रू आले, विसरून गेले ते दोघांचं वैर विसरून गेले. ते म्हणे गुरुजी मला खूप छान वाटलं म्हणे. घरी आल्यानंतर मग असं प्रत्येक गोष्ट केली, हे करत गेले. मग सगळ्या ज्या भौतिक गोष्टी होत्या बहुतेक सगळ्यांची एक विरक्ती निर्माण झाली आणि मला आनंद वाटायला लागला. मग खरं सुख काय असं ते मी अनुभवलं म्हणलं या 8 दिवसामध्ये. म्हणजे तुम्ही मरणाची भाषा केली पण मी खरं जीवन जगलो म्हणे. सांगायचा उद्देश असा याचाच कसा शरीरावर मनावर परिणाम होतो त्या गोष्टी. ते सामाजिक आरोग्यामध्ये सुद्धा ही गोष्ट लक्षात घ्या की आपण ज्या काही नियम जर पाळले नाही त्या नियमाचं कसं आहे होतं. गुरुदेव टागोरांनी फार त्याचं चांगलं उदाहरण दिलेलं आहे. ते म्हणतात की एका तरुण त्यावेळेला स्वातंत्र्याचे दिवस होते, स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं. एका तरुणाने विचारलं की गुरुजी म्हणे स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय. तर गुरुजींनी त्याचं छान उत्तर दिले, म्हणाले स्वतःची स्वतःला शिस्त लावता येणं म्हणजे स्वातंत्र्य. आता तुम्ही म्हणाले हे काय वेगळाच प्रकार आहे, स्वतः शस्त्राचे स्वातंत्र्य कसं सांगतो त्याचं उदाहरण. की आता आपण योग साधक आहोत, SSY चा कोर्स करतोय, आपण योगाभ्यास करतोय, आपल्याला हे सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. यमनियमाचं पालन कसं करावं हे आपल्याला माहीत झालेलं आहे किंवा त्याची तोंडओळख तरी झालेली आहे आणि त्याचा प्रयत्न करतोय आपण त्याप्रमाणे वागण्याचा. पण जगामध्ये जेव्हा आपण वावरतो तेव्हा आपल्याला पाहतो की तिथे कुठली गोष्ट चांगली नियमाप्रमाणे करावी, आपण हृदयाचे नियम व्यवस्थित पाळावे हे आपण पाहतो. पण आपल्या तिथे बोर्ड दिसतात पहा, इथे कचरा टाकू नये, इथे थुंकू नये, रांगेमध्ये जा, इथे अमुक करा, इथे तमुक करा. आता हे सगळं पाळतोय ना, मग सांगायची काय गरज आहे. म्हणजे आपल्याला ज्या माहिती आहेत गोष्टी त्या माहिती असून आपल्याला स्वातंत्र्य म्हणजे आपला रिमोट कंट्रोल पुन्हा त्यांच्या हातात. म्हणजे मी अगदी रांगेत उभं राहिलो की आम्ही ते सूचना पाहून पालन केलं असं अर्थ झाला. म्हणजे मी नाही स्वतः केलं, त्यांनी माझ्याकडनं करून घेतलं. म्हणजे याचा अर्थ पारतंत्र्यच आहे, कोणतरी माझ्यावर राज्य करतंय. स्वतःची स्वतःला शिस्त लावता येते त्याप्रमाणे वागतोय, प्रश्न मिटला. असं जर प्रत्येकाने ठरवतं प्रश्नच येत नाही. तुम्हाला हे सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण याचा तुमच्या जीवनावर आरोग्यावर काय परिणाम होतो सांगतो. रहदारीचे नियम पाळत, रहदारीचे नियम काय आहेत. चौकामध्ये आलं की तिथे असतो सिग्नल असतो, लाल, हिरवा आणि पिवळा. लाल म्हणजे काय, वाहन तुमची थांबवा. पिवळा म्हणजे मध्यंतरी थोडा काळ म्हणजे थोडा अवधी दिला जातो आणि नंतर लागतो हिरवा म्हणजे आता तुम्ही जा. अशा वेळेला मी एका रस्त्यावरनं जात असताना एक चौक लागला आणि त्या चौकामध्ये मी आलो. पुढे लाल सिग्नल, मी सिग्नल लावला की थांबलो. थांबल्यानंतर आणखी काही मंडळी आली पाठीमागून. बाजूलाच आमच्या नगरच्या एका पत्रकार चौकामध्ये बाजूला सारडा कॉलेज आहे. काही विद्यार्थी आले, ते विद्यार्थी आल्यानंतर त्यांनी पाहिले की समोरून काही वाहनं दिसत नाही, आता आपल्या पलीकडे जायचं. तेव्हा भरकन त्यांनी एक्स्ट्रा फिरवलं, निघून गेला. एक गेला, दुसरा गेला, त्याच्या मागं तिसरे, सगळी मंडळी गेली. 10-15 जण ती रांगेत उभी होती, वाट पाहत होती सिग्नल पडण्याची, ती सगळी गेली. मी एकटाच आलो. पण मी नियमाचं पालन करणार ना, यमाचं पालन करायचं. मी योगाभ्यास करतोय ते माझ्या मनात ठसलेलं, त्यामुळे मी थांबलो. नंतर मग जेव्हा प्रत्यक्ष तो ग्रीन सिग्नल लागला, म्हणजे आता मला सूचना मिळाली मी पुढे जायचं. मी आपल्या माझ्या गाडी स्टार्ट केली आणि चालू केलं. पाहत होतो काय पुढची मंडळी धाडधाड यायला लागली. असं बराच वेळ झालो. मी जरा गोंधळात पडलो, अरे मध्यंतरीच्या काळामध्ये कार्टिओचे नियम तर बदलले तर नाही ना. लाल म्हणजे जा आणि हिरवा म्हणजे थांबा, आणि समोरच पोलीस स्टेशन बरं का. मग मी एक दिवस धाडस करून तिथे गेलो, तर इन्स्पेक्टरला भेटलो. का साहेब म्हणे काही नियम बदलले का म्हणे. असं होतं म्हणे, माझं चुकतंय का, मला काही समज नाही, वर्तमानपत्रात काही बातमी आली असेल त्याच्याबद्दल नियम बदलण्याची, मला काय माहिती. त्यांनी मला आपात मस्त माळले, कुठलं ध्यान आलेलं काही एवढं कळत नाही का. पण त्याच्यानंतर लक्षात आलं, गांभीर्य लक्षात आलं माझ्या प्रश्नाचं. आता मला काय साहेब, ते लोक ऐकत नाही, समजतच नाही लोकांना, हे नियम पाळायचे असतात ना. बरं हे ठीक आहे, आता जय हे गुरुदेव. हा थांबूया का. थोडस वेळ. थोडं हा. 5 मिनिटं. तर याचा परिणाम असा होतो की मी ऑफिसला लवकर निघणार, अर्धा पाऊण तास लवकर निघून देखील मला उशीर होतो आणि मी तिथे गेल्यानंतर मला साहेबांची बोलणी खावी लागतात. आणि ती बोलणी खाल्ल्यानंतर त्याचा परिणाम माझ्या मनावर होत असतो. माझी काही चूक नसते, ट्रॅफिकमध्ये तिथं गर्दीमध्ये मला अडकून पडावं लागलं असतं, मी लवकर निघूनही हे गेलं असतं. त्यामुळे मला हे सांभाळावं लागतं आणि मग त्याप्रमाणे माझं हे सामाजिक आरोग्यामुळं बिघडल्यामुळं माझं स्वतःचं आरोग्य कळतं आणि मला डायबिटीस म्हणा किंवा ब्लड प्रेशर म्हणा याला तोंड द्यायला लागतं. हे झालं सामाजिक आरोग्य. आणि त्यानंतर शेवटचं आरोग्य म्हणजे व्यावसायिक. म्हणजे व्यवसायामध्ये आपली निष्ठा बाळगावी, त्या व्यवसायाबद्दल प्रामाणिकपणे करावं. प्रत्येक गोष्ट आपल्याला आवडतेच असं नाही, पण जे आवडलं ते स्वीकारावं, त्यात आनंद निर्माण करावा आणि त्यातून आनंद आपण उपभोगावा आणि इतरांनाही त्या आनंद द्यावा. या सगळ्या गोष्टीचा त्या आपण जे मूलभूत शारीरिक आणि मानसिक, त्या व्यतिरिक्त आपण भावनिक, आध्यात्मिक, सामाजिक आणि व्यावसायिक आरोग्याबद्दल बोललो.
वेळाभावी आपल्याला इथे थांबावं लागतंय. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्या आरोग्याची जी संकल्पना आहे ती पूर्णपणे या ठिकाणी होते. हे सर्व सांगण्याचा आणि काही गोष्टी पटवून देण्याचा मी प्रयत्न केला, अल्पसा प्रयत्न केला. आपण सर्वजण थोडासा विलंब झाला त्याबद्दल मी दिलगीर आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. जय गुरुदेव. जय गुरुदेव. अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही आरोग्याची संकल्पना आम्हाला सांगितली आणि ती म्हणजे इतकी सोपी करून सांगितली की सर्वांना ते पटलेलं आहे. आणि हे खरोखर हे पाच हे जर आरोग्य आपले चांगले असतील तर निश्चितच माणसाचं जीवन सुखकर होईल. आणि गुरुजींनी ऋषी प्रभाकर गुरुजींनी आपल्याला SSY माध्यमातून हे सांगितलंय आणि त्याचा म्हणजे त्याची चाल त्याच्या पायवेट गुरुजींच्या वाटेवरच सुनील गुरुजी आणि बाकी सर्वजण पण चालत आहेत आणि गुरु परंपरा पुढे नेत आहेत. त्याच दृष्टीने आता 29 तारखेला आपली गुरुपौर्णिमा आहे आणि त्या गुरुपौर्णिमेनिमित्त 26 ते 29 जुलै हा साधना शिबिर आपल्या संभाजीनगर ऋषी व्हॅली आश्रम आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. गुरुजी स्वतः मार्गदर्शन करतील, दिलीपजी असतात आणि अतिशय सुंदर असा मौन साधनेचा कार्यक्रम म्हणजे ऍडव्हान्स मेडिटेशन कोर्स त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. ज्यांनी कोणी रिट्रीट केली नसेल ते देखील त्या रिट्रीट साठी येऊ शकतात आणि नवीन अनुभव म्हणून देखील आता आश्रमातील वातावरण अतिशय प्रसन्न सुंदर झालेलं आहे. सगळीकडे हिरवगार आणि अशा निसर्गरम्य वातावरणात राहण्याची संधी सर्वांना मिळत आहे त्या AMCच्या निमित्ताने. तरी 26 ते 29 जुलै ज्या साधना शिबिर आहे ज्यांना जायचं असेल तर ते येऊ शकतात आणि ज्यांना वेळ नाही वेळाभावी पण मी म्हणते की वेळ काढावा आणि वेळ मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि यासाठी स्वतः यावं आणि स्वतःला जरी शक्य नसेल तरी इतरांपर्यंत हा मेसेज पोहोचावा. कारण की ज्ञान मिळण्याच्या बाबतीत जसं ज्ञान घेण्यासाठी आपली आतुरता असते त्याचप्रमाणे दुसऱ्यांनाही मिळावं ते ही तळमळ आपल्याला असेल तर आपण हा मेसेज दुसऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. आणि ज्यांना कोणाला शक्यच नसेल की पण तरी पण त्यांच्यासाठी आनंदाची आणि विशेष करून महत्वपूर्ण अशी बातमी आहे की गुरुपौर्णिमा महोत्सव 29 जुलै रोजी जे करणार आहेत ते स्वतः सुनील गुरुजी या उपस्थितीत होणार आहे. गुरुपूजन, यज्ञ, पूजा, हवन, सत्संग, आशीर्वचन, मार्गदर्शन आणि त्यानंतर विशेष म्हणजे महाप्रसाद आणि भोजनासह सर्वांना त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. तर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 29 जुलै बुधवारी सकाळी 9:30 ते 2 पर्यंत साधारण हा कार्यक्रम असेल. त्यापूर्वी तेथे हजर राहणे आणि कार्यक्रमाला उपस्थित देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवणे ही सर्वांना विनंती आहे. जय गुरुदेव. आता आपण प्रेयर करूया. त्यानंतर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. ओम 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 असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. जय गुरुदेव. सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस आनंदाचा जाओ. ज्यांना कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता, नसता आपण इथे थांबू शकतो.